मन की मृग तृष्णा भटक गई थी कांटों के इस जंगल में। मैं अनजाना उलझ गया था मोह माया के दलदल में। मोह माया के दलदल में मन के शोर सब थम से गए हैं तुझ झरने की कलकल में। मन के शोर सब थम से गए हैं तुझ झरने की कलकल में। सारे प्रश्नों का हल पाया तेरे एक ही उत्तर में। तेरे एक ही उत्तर में। जब तुमसे मन जुड़ जाता है मन खुशियों से भर जाता है। जब तुमसे मन जुड़ जाता है मन मेलों तक उड़ जाता है। आनंद अलौकिक पाता है मन खुशियों से भर जाता है। Om Shanti, and a very good morning to all the students who have joined to the course of value education. Today is our last session और हमने पिछले कई दिनों में 2 modules complete किए. We are looking at the third module, that is spiritual education, और उसका आज last part, second part, meditation for stress-free living हम देखने वाले हैं. कल के सेशन में हमने जाना हम कौन है और सुप्रीम सोल परमात्मा कौन है, तो उनके साथ कनेक्शन कैसे जोड़े ये आज हम देखने वाले हैं. और आज का सेशन शुरू करने से पहले वंस अगेन आई वुड लाइक टू रिमाइंड कि जिन्होंने व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन नहीं किया है वो प्लीज दिए गए नंबर पर टेक्स्ट कर सकते हैं या चैट बॉक्स में कुछ ही देर में ज्वाइनिंग लिंक भेजी जाएगी. बिकॉज एज यू नो कल आपकी एग्जाम है और एग्जाम के लिए लिंक और अदर इंस्ट्रक्शंस आपको व्हाट्सएप ग्रुप पे ही मिलेंगे, तो आप जरूर इसे ज्वाइन कीजिए, आपके क्लासमेट्स को भी बताइए. एंड let's start with today's session now, meditation for stress free living. So आज का सेशन कंडक्ट करने के लिए हमारे साथ है रिस्पेक्टेड रुचा दीदी जी. उनका मैं आपको एक ब्रीफ इंट्रोडक्शन देती हूँ. रुचा दीदी जी ने राजयोग मेडिटेशन 5 years से वो प्रैक्टिस कर रहे हैं. शी इज परस्यूइंग PhD इन फिलोसॉफी फ्रॉम पुणे यूनिवर्सिटी. वो एक क्वालिफाइड NET असिस्टेंट प्रोफेसर है इन जूनियर रिसर्च फेलोशिप, और उन्होंने टीवी, थिएटर एक्टर एंड वॉइस ओवर एक्टिंग का भी एक्सपीरियंस उन्हें है. विद्यालय के ब्रह्मा कुमारी से जगदम्बा भवन से जो भी ऑनलाइन सेवा होती है उनमें रुचा दीदी जी का बहुत इंस्ट्रूमेंटल रोल है. And today she is going to take our topic, meditation for stress-free living. So without any further ado, I request Rucha Didi ji to start the session. Om Shanti. Om Shanti. Thank you very much, श्वेता बहन. तो चलिए आज का सेशन शुरू करते हैं. आई होप सबको मराठी समझ में आती है ना. आपण मराठीतच घेऊयात आजचं सत्र. जर कोणाला कळत नसेल, अगर किसी को समझ में नहीं आता है तो आप बीच में मुझे रोक सकते हो, कुछ पूछ सकते हो, ठीक है, अगर किसी को मराठी नहीं समझ में आती है तो.
पण मला असं वाटतं की बहुतांश लोकांना मराठी कळेल आणि मराठीतच जास्त कम्फर्टेबल असतील बहुतेक सगळेजण, असं मला वाटतंय. त्यामुळे आजचं आपण सत्र मराठीत घेऊयात. ओके, थोडंसं इंटरॅक्टिव्ह ठेवूयात. साधारण 1.5 तासाचं आपलं सत्र असणार आहे. तर इंटरॅक्टिव्ह ठेवू, मी मध्ये मध्ये तुम्हाला काहीतरी विचारीन, तुम्ही मला त्याची उत्तरं द्या, काहीतरी रिस्पॉन्स द्या. तुमचा अनुभवही तुम्ही काही सांगू शकता. तुम्हाला मध्येच काही शेअर करावं असं वाटलं तर सांगू शकता. असं छान असं एक इंटरॅक्टिव्ह सेशनाचं आजचं आपलं ठेवूयात. तर जसं श्वेताबेन म्हणलं की बऱ्याच विषयांवर तुमचं मार्गदर्शन होतंय गेले 5 दिवस. आज आपलं शेवटचं सत्र आहे. स्पिरिच्युअल एज्युकेशन हे मॉड्यूल आहे. तुम्हाला आता हे कळलेलं आहे की तुम्ही कोण आहात. तुम्ही हे शरीर नसून आत्मा आहात आणि आपल्या सगळ्या आत्म्यांचा पिता परमपिता परमात्मा आहे. तर त्याच्याशी नातं कसं जोडायचं आणि ते नातं आपण जर जोडलं तर त्यातून काय प्राप्ती होणार आहे हे आपण आज बघणार आहोत. आजचा आपला विषय आहे राजयोग फॉर स्ट्रेस फ्री लिव्हिंग किंवा मेडिटेशन फॉर स्ट्रेस फ्री लिव्हिंग. तर चला आपण आजच्या सत्राची सुरुवात करूयात. तणावमुक्त जीवनासाठी मेडिटेशन हा आपला विषय आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तणावाबद्दल थोडंसं बोलूया आणि मग मेडिटेशन कसं उपयुक्त ठरू शकतं त्या तणावातून मुक्त होण्यासाठी ते आपण बघूयात. तणाव म्हणजे काय किंवा तणावाचं कारण काय आहे? आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी आजपर्यंत कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमुळे किंवा खूप प्रमाणात नाही पण थोड्या प्रमाणात तरी तणावाचा अनुभव केला असेल. केला आहे कोणी तणावाचा अनुभव किंवा त्याची कारणं काय आहे ती तुम्हीच मला सांगा. कशामुळे तुम्हाला तणावाचा तुम्ही अनुभव केला? व्हाय वर यू स्ट्रेस्ड इफ एव्हर यू वर स्ट्रेस्ड? व्हॉट वर द रिझन्स? काय अशी कारणं होती की ज्याच्यामुळे तुम्ही तणावाचा अनुभव केला? कोणी सांगू शकेल? तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता, हँड रेज करू शकता. येस, किंवा चॅट विंडो मध्ये सांगू शकता. हँड रेज केलात तर आम्ही तुम्हाला अनम्यूट करू. हांजी, येस. तपस्या जी, येस, बोला. तपस्या जी, तुम्ही काही सांगताय किंवा दुसरं कोणी ज्याला सांगायची इच्छा आहे किंवा चॅट विंडो मध्ये तुम्ही सांगू शकता काय कारण आहेत? अच्छा, कोणी अनुभवच केला नाही, सगळे स्ट्रेस फ्रीच आहेत. ओके, तपस्याजी तुमचा आवाज क्लिअर नाहीये. ओके, अजून कोणी सांगू इच्छित? कामामुळे, कोणीतरी म्हणताय कामामुळे. येस, वर्क प्रेशर असतं त्याच्यामुळे तणावाचा अनुभव केलाय. कधी करिअरचं प्रेशर असतं. आता तुम्ही सगळे विद्यार्थी आहात. करिअर कसं चांगलं बनवता येईल, मग नोकरी कशी मिळेल, काय पोझिशन असेल, किंवा कधी कधी फॅमिली प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे आपल्याला तणाव जाणवतो. कधी बाकी रिलेशनशिप्स मध्ये आपल्याला काही सामंजस्य नसेल, काही कटुता असेल त्यामुळे आपल्याला तणाव जाणवतो. मुंजाजी म्हणतात आजूबाजूच्या वातावरणामुळे, बरोबर, अशी परिस्थिती असते. जसं आपण आता बघतो जी परिस्थिती चालू आहे, किंवा आपली काही शारीरिक व्याधी असते, काही मानसिक व्याधी असते, त्यामुळे एक्झाममुळे सईजी म्हणतात, बरोबर. ओके, तर अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपण तणावाचा अनुभव करतो. जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला एक प्रकारचा एक शारीरिक किंवा मानसिक दिला गेलेला प्रतिसाद जो नकारात्मक आहे तो म्हणजे तणाव. आणि त्याच्या डेफिनेशन मध्ये त्याची व्याख्या सांगण्यापेक्षा अनुभवातूनच तुम्ही त्याला ओळखलेलं आहे की तणाव म्हणजे काय आहे. फक्त आता एक महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे आपण जी आता सगळी कारणं डिस्कस केली ती सगळी दबावाची कारणं आहेत. दबाव आणि तणाव या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. हे इक्वेशन आता आहे, त्यातून तुम्हाला जास्त क्लिअर होईल. आपण सायन्समध्ये इक्वेशन बघितलं असेल
की स्ट्रेस इज इक्वल टू प्रेशर अपॉन रेझिलियन्स, किंवा तणाव म्हणजे दबाव भागिले आंतरिक शक्ती. आता आपण जी काही कारणं आता बघितली ती कशाची कारणं आहेत? ती दबावाची कारणं आहेत. पण हा जो त्याचा डिनॉमिनेटर आहे, हा जो भाजक आहे आंतरिक शक्ती, त्याला आपण पूर्णपणे विसरलेलो आहोत. आपण फक्त कशावर फोकस केलंय? दबावावर. त्यामुळे आपल्या मनात काय आहे की दबाव वाढला की तणाव वाढणार, दबाव कमी झाला की तणाव कमी होणार. पण हे बरोबर नाहीये. का? कारण ह्याचा जो डिनॉमिनेटर आहे, ही जी काही आंतरिक शक्ती आहे, ह्याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. जर आपण आपली आंतरिक शक्ती वाढवली, विकसित केली, तर काय होणार आहे? दबाव कितीही असला तरी आपल्याला तणाव जाणवणार नाहीये. त्यामुळे आपल्याला करायचं काय आहे, तर ही आंतरिक शक्ती वाढवायची आहे. ज्या कुठल्या गोष्टींबद्दल आपण आता चर्चा केली, एक्झाम असेल, करिअर असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, फॅमिली प्रॉब्लेम्स असतील, रिलेशनशिप असेल, दिनेशजी म्हणतायत की एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणं असेल, मग कशाचा विचार करतोय ती गोष्ट असेल, ही सगळी रिझन्स कशाची आहेत, ही सगळी कारणं कशाची आहेत, तर या दबावाची कारणं आहेत. ती बऱ्याच वेळा आपल्या हातात नसतात आणि आपला प्रयत्न काय असतो की आपण ह्या कारणांना बदलूया. पण काय होतं, ते आपल्या हातात नसल्यामुळे त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही आणि म्हणून जास्त तणाव वाढतो. करायचं काय आहे? आपल्या हातात काय आहे? ही आंतरिक शक्ती, ही आपल्याला वाढवायची आहे. आणि आज आपण हेच बघणार आहोत की ही आंतरिक शक्ती कशी वाढवायची, जेणेकरून दबाव कितीही असला तरीही आपल्याला तणाव कमी प्रमाणात जाणवेल किंवा अजिबात जाणवणार नाही. तर आपलं ध्येय काय आहे की अजिबात तणावाचा आपण अनुभव आपल्याला आला नाही पाहिजे. वी शुडंट फील स्ट्रेस्ड ॲट ऑल. आधी जी म्हणतायत फॅमिली टेन्शन, बरोबर, ही सगळी कारणं दबावाची आहेत. पण आपल्याला काय करायचंय? आंतरिक शक्ती वाढवायची. ओके, सो हा फरक सगळ्यांना कळलेला आहे. काय दबाव आणि तणाव या दोन गोष्टींमधला फरक क्लिअर आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय? तर आंतरिक शक्ती वाढवायची आहे. मग आता आंतरिक शक्ती वाढवायची म्हणजे काय करायचंय? मग त्यासाठी काय केलं पाहिजे? तर आता एक प्रश्न मी तुम्हा सगळ्यांना विचारू इच्छिते की शरीराची शक्ती वाढवण्यासाठी आपण काय करतो? ठीक आहे, आंतरिक शक्ती नवीन विषय आहे कदाचित, त्यामुळे ते बघूयात आपण पुढे कशी वाढवायची. पण शरीराची शक्ती वाढवण्यासाठी काय करायचं हे तर सगळ्यांना माहिती आहे, हो की नाही? तुम्ही सांगू शकता? अगदी बेसिक गोष्ट आहे. काय करतो आपण शरीराची शक्ती वाढवण्यासाठी? वर्कआउट करतो, आधीची म्हणतात, करेक्ट, व्यायाम करतो. आणि आणखीन त्याबरोबर कशाकडे लक्ष देतो आपण? एक असतं व्यायाम आणि दुसरा असतो एक्सरसाइज किंवा वर्कआउट. आणि त्याबरोबरच कशाकडे लक्ष दिलं पाहिजे? प्रसादजी पण म्हणतात एक्सरसाइज, बरोबर. त्याबरोबर आणखीन एक गोष्ट असते, जेवण, करेक्ट, आहार. तर एक असतो व्यायाम आणि दुसरं असतो आहार, विशिष्ट प्रकारचा आहार, की काय आपण खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे आहार. म्हणजे कशाकडे लक्ष द्यायचंय? व्यायाम आणि आहार. या दोन गोष्टींकडे आपण लक्ष देतो जर आपल्याला शरीराची शक्ती वाढवायची असेल तर. आता आपल्याला आंतरिक शक्ती वाढवायची असेल तर त्यासाठीही आपल्याला व्यायाम आणि आहाराकडे लक्ष द्यायचंय. पण कुठल्या प्रकारचा व्यायाम आणि कुठल्या प्रकारचा आहार ते आपण बघूया. शरीराचा व्यायाम आणि शरीराचा आहार हे शरीराची शक्ती वाढवण्यासाठी, आणि आंतरिक शक्ती वाढवायची असेल तर कुठल्या प्रकारचा व्यायाम आणि कुठल्या प्रकारचा आहार ते आपण बघूया. तर आंतरिक शक्ती म्हणजेच आत्म्याची शक्ती, मी आत्म्याची शक्ती, माझ्या आत्म्याची शक्ती नाही. जर आपण असं म्हणलं की माझा आत्मा, याचा अर्थ काय होतो की मी या आत्म्यापेक्षा कोणतरी वेगळा आहे. मी शरीर आहे आणि माझ्या आत एक आत्मा आहे. त्यामुळे माझा आत्मा असं म्हणणं चुकीचं आहे. काय म्हणायचं? मी आत्मा. त्यामुळे मी आत्म्याची शक्ती म्हणजेच आंतरिक शक्ती आता आपल्याला वाढवायची आहे. तर आपण बघूयात त्यासाठी काय करायचं. मौन पाळणे कोणतरी म्हणते, दिनेशजी, तोही एक चांगला उपाय आहे. पण आपण बघूयात काय करायचं. तर काल आपण शिकलेलो आहोत आत्म्याच्या 3 सूक्ष्म शक्ती, मन, बुद्धी आणि संस्कार, किंवा त्याला आत्म्याची 3 सूक्ष्म कर्मेंद्रियही म्हटलं जातं. मन, बुद्धी आणि संस्कार. तर एक क्विक रिव्हिजन. मन काय करतं आणि बुद्धी काय करते?
चिंतन करणे, विचार करणे, सयाजी म्हणतात. मनाचं एक कर्तव्य आहे विचार करणे, अजून एक कर्तव्य आहे भावनांना निर्माण करणे. बरोबर. आणि बुद्धी काय करते? बुद्धीचं काय कर्तव्य आहे? काल तुम्हाला सांगितलं आहे संगीता दिदींनी. काय करते बुद्धी? त्यांनी निर्णय घेणे. बरोबर, निर्णय घेते. तर ही 2 कर्तव्य आहेत मन आणि बुद्धीची. तर आता ह्यावर आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. तर एक कर्तव्य आहे विचार करणं आणि दुसरं कर्तव्य आहे, बुद्धीचं कर्तव्य आहे निर्णय घेणं. विचारांचे प्रकारही तुम्हाला माहिती आहेत. सकारात्मक, नकारात्मक, आवश्यक आणि व्यर्थ. त्याच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही, कारण ते काय आहे ते तुम्हाला आता कळलेलं आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त काय करायचंय? व्यर्थ आणि नकारात्मकतेपासून मुक्त होऊन सकारात्मकतेकडे जायचं आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. बुद्धीचं कर्तव्य निर्णय घेणं, त्यामुळे बुद्धीवर पण आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे, तिला कंट्रोल करायचं आहे. तर मन, बुद्धी आणि संस्कार या तिघांचं काय नातं आहे हे तुम्ही शिकला असाल. मन विचार करतं, बुद्धी निर्णय घेते, त्यानुसार आपण कर्म करतो, मग तसे संस्कार बनतात आणि मग त्या संस्कारांचा प्रभाव आपल्या मनावर पडतो. परत त्या प्रकारे आपण विचार करतो आणि हे चक्र फिरत राहतं. आता आपण जर नकारात्मक विचार केले तर बुद्धी सुद्धा यथार्थ निर्णय घेऊ शकत नाही, चुकीची कर्म होतात, मग त्या प्रकारे संस्कार तयार होतात, मग त्याचा परत परिणाम मनावर होतो आणि अशा या नकारात्मकतेच्या दुष्ट चक्रात आपण अडकतो. करायचं काय आहे? आपल्याला हे चक्र जे आहे ते तोडायचंय. कुठे तोडता येईल? 2 जागी. एक तर आपण इथे ते चक्र तोडू शकतो, नाहीतर इथे चक्र तोडू शकतो. इथे तोडायचंय म्हणजे काय करायचंय? आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण मिळवायचे, सकारात्मक विचार करायचे आहेत, नकारात्मकतेपासून दूर जायचं आहे. असं केलं तर बुद्धीला निर्णय घ्यायला सोपं जाणार आहे आणि बुद्धी यथार्थ निर्णय घेईल, कर्मही चांगली होतील, संस्कार चांगले बनतील. समजा आपलं मन म्हणजे आपण सकारात्मक विचार निर्माण नाही करू शकलो, पण बुद्धीद्वारे आपण चांगले निर्णय घेतले, जे अवघड आहे, पण तसं केलं तरी आपल्या हातून वाईट कर्म होणार नाही आणि मग चांगले संस्कार बनतील आणि मग आपण त्या चक्रातून मुक्त होऊ. पण मुळात आपल्याला काय करायचं इथे? तर मन आणि बुद्धी या 2 गोष्टींवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवायचे. ते माझ्या कंट्रोलमध्ये असले पाहिजे. आपण काय करतो? आपण इतरांना कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात असतो. ते न करता आपल्याला आता स्वतःला कंट्रोल करायचे. मला स्वतःला कंट्रोल करायचे. म्हणजे कोणाला कंट्रोल करायचे? मनाला आणि बुद्धीला. आपल्याला स्वतःचा राजा बनायचंय, राज्य करायचंय आपल्या मन, बुद्धी आणि संस्कारांवर. आणि हे राज्य करायला आपल्याला ज्या प्रकारचं मेडिटेशन आपल्याला हे राज्य करणं शिकवतं आपल्या मन आणि बुद्धीवर, त्याचं नाव आहे राजयोग. राजयोगाद्वारे आपण आपल्या मन आणि बुद्धीवर, संस्कारांवर राज्य करायला शिकतो. राजयोग आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की काय आहे. राजयोग ह्याची जर आपण फोड केली तर राज आणि योग. योग म्हणजे काय? तर 2 गोष्टींची जोड. कुठल्याही 2 गोष्टी एकमेकांना जोडल्या गेल्या तर त्याला योग म्हणतात. मग त्या 2 गोष्टी भौतिक गोष्टी असू शकतात. 2 तारा, 2 वायर्स एकमेकांना जोडल्या तरी तो आहे योग. 2 मनं एकमेकांना जोडली तर तो आहे मानसिक योग. तर हा आहे राजयोग किंवा सर्वश्रेष्ठ असा योग. याला सर्वश्रेष्ठ योग का म्हणलं गेलं आहे? कारण हा योग आहे आत्मा आणि परमात्म्याचा. सर्वशक्तिमान परमात्मा आणि आत्मा या दोघांचं जे मिलन आहे, जी जोड आहे, जो योग आहे तो सर्वश्रेष्ठ योग आहे आणि म्हणूनच त्याला काय म्हणले? राजयोग. तर हा आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत. राजयोग मेडिटेशन हे बऱ्याच मेडिटेशनच्या प्रकारांमधलं एक मेडिटेशन आहे, एक प्रकार आहे मेडिटेशनचा. तत्पूर्वी आपण मेडिटेशन म्हणजे काय किंवा मेडिटेशनचे बाकी काय प्रकार आहेत हे सुद्धा बघूयात, थोडक्यात बघूयात आणि मग राजयोगाकडे वळूयात. तर आता आपण बघूयात मेडिटेशन म्हणजे काय, जो आपला आजचा मूळ विषय आहे. तुमच्यापैकी कोणी कोणी आतापर्यंत मेडिटेशन केलं आहे? तुम्ही हँड रेज करू शकता, मग मला कळेल, किंवा चॅट विंडोमध्ये पण सांगू शकता. ओके,
रिप्लायज येत आहेत. मानसीजींनी केलं आहे, सईजींनी केलं आहे, अपूर्वाजींनी पण केलं आहे, परशुरामजी, सायलीजी, राधिकाजी. ओके, आता कदाचित मी सगळ्यांची नावं नाही वाचू शकणार, बरेच रिप्लायज येत आहेत. अजून कोणी मेडिटेशन केलं आहे आतापर्यंत कधी? चॅट विंडो मध्ये सांगू शकता तुम्ही. जस्ट येस और नो, हो किंवा नाही. अस्मिताजींनी पण केलं आहे, व्हेरी गुड. समीरजींनी केलं आहे. अजून कोणी केलं आहे? मधेजींनी पण केलं आहे, डिम्पलजींनी केलं आहे, बऱ्याच लोकांनी केलं आहे. अरे बाकीच्यांकडनं अजून रिप्लायज येत नाहीयेत. कदाचित तुम्ही केलं नसेल किंवा तुम्ही रिप्लाय करत नाही आहात किंवा तुम्ही फोन ऑन ठेवून दुसरीकडे गेलेले आहात. असं नाही ना करत आहात, कारण मला माहिती ऑनलाईन लेक्चर्स मध्ये काय होतं. मी ऑनलाईन लेक्चर्स घेते आणि मी स्वतः अटेंडही करते. नाही, पण आपले शाहू कॉलेजचे विद्यार्थी तसे नाही आहेत, हो की नाही, गुणी आहेत. मला माहितीये तुम्ही तसं करणार नाही. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. आपल्याकडे तरी 11 जणांनी हँड रेज केला आहे, बरेच रिप्लाय आलेले आहेत. आणि कदाचित बाकीच्यांनी आजपर्यंत मेडिटेशन केलं नसेल, पण हा शब्द तर नक्की ऐकला असेल, मेडिटेशन. तर आता मेडिटेशनची एक व्याख्या देणं तसं अवघड आहे. का? कारण मेडिटेशनचे विविध प्रकार आहेत आणि ते त्या फिलॉसॉफीवर आधारित आहेत, तत्वज्ञानावर आधारित आहेत. म्हणजे एखादी स्कूल असेल आणि त्यांचं जे काही तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी आहे, मेटाफिजिकल बिलीफ्स आहेत, म्हणजे ते रियालिटीला कसं बघतात, की मी कोण आहे, परमात्मा आहे का नाही, हे जग म्हणजे काय आहे, जीवन काय आहे, ही जी तत्व असतात आणि त्यांचं ध्येय काय आहे, काय साधायचं आहे आपल्याला आयुष्यात, ह्या सगळ्यावर आधारित त्यांचा मेडिटेशनचा प्रकार असतो. त्यामुळे एक अशी व्याख्या देणं मेडिटेशनची तसं अवघड आहे. पण असं म्हटलं जातं की एक अशी प्रक्रिया आहे जिथे आपण स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो, मनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून एक मानसिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या एक शांत आणि स्थिर अशी स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो किंवा एक उच्च जागरूक स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आपण विविध प्रकार बघूयात मेडिटेशनचे, मग तुम्हाला आणखीन स्पष्ट होईल की एक व्याख्या देणं का अवघड आहे, कारण बरेच प्रकार आहेत मेडिटेशनचे. मेडिटेशन हा शब्द, त्याचा उगम जर आपण बघितला, ज्याला आपण इंग्रजीत एटिमॉलॉजी म्हणतो, तो ह्या 2 शब्दांपासून आहे. मेडिटारी म्हणजे टू कॉन्टम्प्लेट किंवा चिंतन करणं, एखाद्या विषयावर चिंतन करत करत ती एकाग्रतेची स्थिती प्राप्त करणं, किंवा मेडेरी, दॅट इज टू हील किंवा स्वस्थ होणं. मेडिटेशनद्वारे आपलं तन आणि आपलं मन स्वस्थ होतं, हील होतं. तर हे 2 लॅटिन शब्द आहेत. हा या शब्दाचा उगम आहे मेडिटेशनचा. तर मेडिटेशनचे प्रकार आपण बघूयात काय काय आहेत. त्याआधी थोडक्यात गैरसमजुती. मेडिटेशन बद्दल आपल्या मनात काही गैरसमजुती असतात. एक असतं ते म्हणजे की आपल्याला असं वाटतं की साधू संन्यासी मेडिटेशन करतात, हे आपल्यासाठी नाही. मेडिटेशन करायचं असेल तर आपल्याला साधू बनावं लागेल, भगवी वस्त्र किंवा सफेद वस्त्र परिधान करावी लागतील किंवा दाढी मिशा वाढवावी लागतील, केस वाढवायचे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, अंगाला भस्म लावायचं किंवा कुठेतरी गुफेत जाऊन राहायचं, हिमालयात जाऊन राहायचं, मग आपण मेडिटेशन करू शकू. घरात राहून आपल्याला मेडिटेशन करता येणार नाही, घर संसार सोडून जंगलात जाऊन राहावं लागेल. तर ही गैरसमजूत आहे, ही आपल्याला सर्वात प्रथम दूर करायची आहे. कुठल्या विशिष्ट प्रकाराची वस्त्रच घातली पाहिजेत असं काही नाही. तुम्ही बघताय मी आज व्हाईट घातलं आहे किंवा आजपर्यंत ज्यांनी सेशन्स घेतली त्यांनी पण व्हाईट घातलं होतं. पण या पोशाखाची आम्ही निवड केली आहे, आम्हाला हा आवडतो म्हणून आम्ही हा घातला आहे. असं काही बंधन नाहीये की असाच पोशाख पाहिजे, अशीच वस्त्र पाहिजेत आणि मगच मेडिटेशन करता येईल, नाही. ह्या गोष्टीबद्दल असे काही नियम नाहीयेत ज्या प्रकारचं मेडिटेशन आपण शिकणार आहोत. त्यामुळे हे काही गरजेचं नाहीये की तुम्ही साधू किंवा संन्यासीच असलं पाहिजे, कोणीही मेडिटेशन करू शकतं. आणि त्यासाठी आपलं घर संसार सोडून कुठेतरी जाण्याची गरज नाही. जे काही आपण करतोय, कोणी शिकत असेल, कोणी नोकरी करत असेल, कोणाचा व्यवसाय असेल, ते करत करत आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. मी सुद्धा जसं श्वेताबाईंनी सांगितलं, शिकते, आता PhD करते.
ते सगळं करता करता मी मेडिटेशन करते. श्वेता बहन त्यांनी पण इंजिनिअरिंग केलं आहे, त्या पण शिकत आहेत. जे काही त्यांची कार्य आहेत ते सगळं करत आहेत आणि ते करता करता त्या मेडिटेशन करतात. आपलं घर सोडून जाण्याची ह्यात अजिबात गरज नाहीये. ज्या प्रकारचं मेडिटेशन परमात्म्याने शिकवलं आहे त्याची खासियतच ही आहे की परमात्मा हेच सांगतो की घरात राहून जे काही करतायत ते सगळं करत करत आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. त्यामुळे ही गैरसमजूत आपल्याला पूर्णपणे दूर करायची आहे. त्यानंतर एक गैरसमजूत असते ती म्हणजे मेडिटेशन तरुणपणी करण्याची गरज नाही. वयस्कर लोक मेडिटेशन करतात. म्हणजे आपले आजी आजोबा मेडिटेशन करत असतील किंवा आई वडील मेडिटेशन करत असतील तर ठीक आहे. पण आपण तरुण आहोत, आपल्याला मेडिटेशन करण्याची गरज नाही. तर ही गैरसमजूत आहे. मेडिटेशन आपण जितक्या लहान वयात सुरू करू तितका त्याचा आपल्या जीवनावर चांगला परिणाम होणार आहे. तुम्ही सगळे तरुण आहात आणि याच वयात जर तुम्ही मेडिटेशन करायला सुरुवात केली तर त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या जीवनावर होईल. अजून एक गैरसमजूत ही असते की आयुष्यात असं काहीतरी घडलं, मोठी दुःखद घटना घडली तर लोक अध्यात्माच्या मार्गावर चालायला लागतात किंवा मेडिटेशन करतात. सुखी जर असू आपण, सगळं आपल्याकडे असेल, भौतिक सुख आपल्याकडे असेल तर आपल्याला मेडिटेशन करायची गरज नाही किंवा तणाव नसेल तर मेडिटेशन करायची गरज नाही. तुमच्यापैकी काही लोकांना असं वाटत असेल की आम्हाला काहीच तणाव नाहीये, स्ट्रेस नाहीये, आम्हाला जे हवंय ते आमच्याकडे सगळं आहे, आम्ही मेडिटेशन का करू? तर असं नाहीये. राजयोगाची जी काही प्राप्ती आहे ती खूप खूप मोठी आहे. राजयोगाचे जे काही ध्येय आहे ते खूप उच्च आहे आणि तणावमुक्त जीवन हे फक्त त्यातून साध्य होणारी एक गोष्ट आहे, त्याची एक प्राप्ती आहे. याचा अर्थ असा नाही की राजयोग हा फक्त तणावमुक्त जीवन जगण्यासाठीच केला जातो, अजिबात नाही. त्याची ती एक प्राप्ती आहे. पण राजयोगाचं जे काही खरं ध्येय आहे ते खूप उच्च आहे. तर त्याबद्दल आज बोलायला आपल्याला वेळ नाही. आपण फक्त तणावावर फोकस करू. पण ते काय आहे, ते कसं साध्य करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही नक्की तुम्हाला सांगू. आज आपण फक्त तणावावर फोकस करतोय. त्यामुळे असं नाहीये की तणावच असला पाहिजे मगच आपल्याला मेडिटेशन करायचं नाही. आणि आणखीन एक गोष्ट ही आहे की आज जो मनुष्य म्हणतो की मी सुखी आहे, त्याच्याकडे कुठल्या प्रकारचं सुख आहे? ते भौतिक सुख आहे. दॅट इज जस्ट कॉर्पोरियल, फिजिकल हॅपीनेस. इंद्रिय सुख आहे. पण त्या अतिंद्रिय सुखाची जर आपल्याला त्याचा अनुभव करायचा असेल तर त्यासाठी मेडिटेशन किंवा राजयोगाचीच आपल्याला गरज आहे. मग ज्या सुखी आहेत ते सुख कसं आहे, विनाशी आहे, शाश्वत नाहीये. आज आहे तर उद्या नसेल. आज सुखी असेल तो मनुष्य तर तो उद्या दुःखी असेल. तर ह्याच अशा बदलत्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी जी शक्ती गरजेची आहे ती आपल्याला राजयोगाद्वारे प्राप्त होते. त्यानंतर अजून एक गैरसमजूत आहे ती म्हणजे कुठल्याही प्रकारचं मेडिटेशन करायचं असेल तर त्यासाठी शरीराची एक ठराविक बैठक लागते, ज्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो किंवा शरीराला त्रास होऊ शकतो. काही शारीरिक कष्ट आपल्याला सहन करावे लागतात. ही सुद्धा गैरसमजूत आपल्याला दूर करायची आहे, असं अजिबात नाहीये. आपण जो मेडिटेशनचा प्रकार बघणार आहोत राजयोग, त्यात शरीराला अत्यंत आरामदायक स्थितीतच आपल्याला स्थित करायचं आहे. त्यामुळे ही देखील एक गैरसमजूत आपण आज दूर करूया. त्यानंतर थोडक्यात आपण मेडिटेशनचे वेगवेगळे प्रकार किंवा विविध शैली बघूयात. एक आहे गाइडेड मेडिटेशन. म्हणजे काही सूचनांच्या आधारे, कॉमेंट्रीच्या आधारे मेडिटेशन करणं. आता गाईड हा शब्द आपण कधी ऐकतो जेव्हा आपण पिकनिकला जातो तेव्हा एखादा गाईड असतो, तो आपल्याला घेऊन जातो एखाद्या प्रेक्षणीय स्थळी. तो जिथे नेतो त्याच्याबरोबर आपण तसं जातो आणि आपल्याला जिथे पोचायचंय तिथे आपण पोचतो. तसंच इथेही एक गाईड असतो. तो काही सूचना देतो आपल्याला, कॉमेंट्री करतो आणि त्याचं पालन करत फॉलो करत आपण मेडिटेशन करतो. त्याला म्हणतात गाइडेड मेडिटेशन. मग ती व्यक्ती आपल्या समोर असू शकते किंवा त्या व्यक्तीचा फक्त आवाज असू शकतो, व्हिडिओ असू शकतो. पण मुळात काय आहे, ती व्यक्ती जसं सांगेल तसं आपल्याला करायचं असतं. त्याला म्हणायचं गाइडेड मेडिटेशन. दुसऱ्या प्रकारचं मेडिटेशन आहे चक्र मेडिटेशन. आपल्या शरीरात आपण जाणतो 7 चक्र आहेत असं मानलं जातं. ही चक्र काय आहेत? दे आर व्हॉर्टेक्सेस ऑफ एनर्जी. ऊर्जेची केंद्र आहेत.
आणि ही जी चक्र आहेत त्याला जागरूक करण्यासाठी मेडिटेशन केलं जातं. ते आहे चक्र मेडिटेशन. जसं खाली आहे मूलाधार चक्र किंवा सहस्रार चक्र सर्वात वर आहे. ही एक चक्र जागरूक करण्यासाठी ह्या प्रकारचं मेडिटेशन केलं जातं, ज्याला म्हणतात चक्र मेडिटेशन. आणखीन एक मेडिटेशनचा प्रकार आहे विपश्यना मेडिटेशन. हे बुद्धिझम या तत्वज्ञानावर आधारित आहे. विपश्यना मेडिटेशन तुम्ही ऐकलं असेल. ह्याची शिबिरं असतात. साधारण 10 दिवसांचं शिबिर असतं. तिथे जाऊन राहायचं असतं. संपूर्ण मौनात ते असतात. आहारावरही त्याचेही काही नियम असतात. काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे आणि संपूर्ण मौनात राहून 10 दिवस ही साधना केली जाते, मेडिटेशन केलं जातं. ज्याच्यात काय करतात तर शरीरात ज्या काही संवेदना निर्माण होतात त्याचं शिस्तबद्ध निरीक्षण केलं जातं आणि या स्वनिरीक्षणातून स्वपरिवर्तन केलं जातं. अर्ली बुद्धिझममध्ये क्षणभंगवाद आहे, की सगळंच कसं आहे क्षणभंगूर आहे. या क्षणी जे आहे ते पुढच्या क्षणी नसणार आहे. मग त्या क्षणी जे असेल ते त्याच्या पुढच्या क्षणी नसणार आहे. आणि ही जी काही त्यांची फिलॉसॉफी आहे, हा जो काही डॉक्ट्रिन आहे, तो अनुभवण्यासाठी हे मेडिटेशन उपयुक्त ठरतं. कारण आपण फक्त तटस्थपणे बघतो की काय घडतंय. आपण रिॲक्ट करत नाही किंवा ते बदलण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त बघतो की कोणती संवेदना निर्माण झाली. मग पुढच्या क्षणी आपल्याला कळतं की नाही, ती जी झाली होती ती आता तशी नाही, आता काहीतरी वेगळं निर्माण झालंय. तर असं करत करत आपल्याला तो जो काही क्षणभंगवाद आहे किंवा मोमेंटरीनेस आहे त्याचा आपण अनुभव करतो की सगळं कसं आहे, अनित्य आहे. तर हे आहे विपश्यना मेडिटेशन. त्यानंतर एक प्रकार आहे माइंडफुलनेस मेडिटेशन. जिथे प्रत्येक कर्माप्रती आपण संपूर्ण सतर्क राहतो. आपल्या विचारांना, आपल्या भावनांना तटस्थपणे बघतो. बऱ्याच वेळा काय होतं, आपलं मन एकतर भूतकाळात असतं, नाही तर भविष्यकाळात असतं. असं म्हणतात की जवळजवळ 80% विचार हे आपल्या भूतकाळाशी निगडीत असतात आणि 15% विचार हे आपल्या भविष्याशी निगडीत असतात आणि फक्त 5% विचार आपल्या वर्तमानाशी निगडीत असतात. म्हणजे कितीतरी वेळ आणि कितीतरी ऊर्जा आपण अशीच व्यर्थ घालवत असतो आपल्या भूतकाळात किंवा भविष्यकाळात राहून. तर या मेडिटेशनमध्ये आपण काय करतो, आपण वर्तमानात स्वतःला पुन्हा एकदा आणतो. वर्तमानात स्थित होतो आणि संपूर्ण सतर्क असतो, जागरूक असतो, की मी काय विचार करतोय, कोणत्या भावना मी निर्माण करतोय, मी काय कर्म करतोय, कसं करतोय. ह्याबद्दल संपूर्ण सतर्क आणि जागरूक मी असतो आणि तटस्थपणे आपल्या विचार आणि भावनांना मी या मेडिटेशनच्या प्रकारात बघत असतो. माइंडफुलनेस मेडिटेशन करताना मी सतर्क असतो, जागरूक असतो आणि विचाराने आणि भावनांना तटस्थपणे बघत असतो. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन. जिथे एखादं मंत्र घेतलं जातं, मग ते शब्द असेल किंवा एखादं वाक्य असेल किंवा आवाजही असेल आणि त्याचं उच्चारण केलं जातं आणि मग ते करता करता ती एकाग्रतेची स्थिती प्राप्त केली जाते. ते आहे ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन. आणखीन एक प्रकार आहे ताओइस्ट मेडिटेशन. जिथे बऱ्याच गोष्टी त्याच्यात आहेत. एकाग्रता, जागरूकता, चिंतन, व्हिज्युअलायझेशन त्याच्या आधाराने ऊर्जा निर्मिती केली जाते. ते आहे ताओइस्ट मेडिटेशन. आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे झेन मेडिटेशन, ज्याच्यात विविध बैठक पद्धतींना महत्त्व दिले गेलेलं आहे. तुम्ही कधी लोटस पोझिशन इत्यादी असे शब्द ऐकले असतील. आणि जे चेतन आणि अवचेतन मनाच्या आवाजापासून मुक्त होण्यासाठी ह्या प्रकारचं मेडिटेशन केलं जातं. बुद्धिझम या तत्वज्ञानाचा या मेडिटेशनच्या प्रकारावरही प्रभाव आहे. आणि त्यानंतर आहे राजयोग मेडिटेशन, जे आपण शिकणार आहोत आज डिटेलमध्ये. जिथे आपण बघितलं तसं योग आहे, एक जोड आहे. कशाची जोड आहे? कशाची जोड आहे? तर आत्म्याची परमात्म्याशी स्नेहयुक्त एक नातं त्या दोघांमध्ये निर्माण होतं. आत्मा परमात्म्याशी जोडला जातो आणि हे सर्वश्रेष्ठ जे काही मिलन आहे, हा जो योग आहे तो आहे राजयोग. आणि त्या मेडिटेशनचा प्रकार आहे राजयोग मेडिटेशन. ते आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत. आतापर्यंत आपण जे काही बघितलं त्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहे?
किसी को अगर मराठी समझ में नहीं आ रहा है तो आप पूछ सकते हैं। अगर कोई पॉइंट क्लियर नहीं है, कोई टर्म्स आपको क्लियर नहीं हुए तो उसके बारे में आप पूछ सकते हैं। कोई भी प्रश्न है या आपको कुछ शेयर करना है तो आप कर सकते हैं, नहीं तो फिर हम आगे बढ़ेंगे। कुछ है ऐसा जो आप शेअर करना चाहते हैं? चॅट विंडो मध्ये आधीजी म्हणतात नो. अच्छा, ओके, ठीक आहे. अजून कोणाला काही शेअर करायचं नाहीये कदाचित. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. ऑलराईट. तर आता आपण येऊयात राजयोग मेडिटेशनकडे. तर राजयोग मेडिटेशन मध्ये आपण ढोबळरित्या असं म्हणू शकतो की 2 प्रकार आहेत. म्हणजे एक तर बसून आपण योग करू शकतो किंवा चालता फिरता पण योग करू शकतो किंवा मेडिटेशन करू शकतो. तर तुम्ही मला सांगा की चालता फिरता मेडिटेशन करणं शक्य आहे का त्याच्यासाठी बसलंच पाहिजे एका जागी? तुम्हाला काय वाटतं? चालता फिरता कर्म करता जे काही आपण कार्य करतोय, अभ्यास करतोय किंवा ऑफिसला जातोय किंवा काही खेळतोय, कोणाशी गप्पा मारतोय आणि असं करता करता आपण मेडिटेशन करू शकतो का त्यासाठी एका जागी बसलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? आधीजी तुम्हाला काय वाटतं? सागरजी, येस. ओके, क्लिष्ट प्रश्न आहे का? माहित नाही, करता येऊ शकतं का नाही? ठीक आहे, आपण आज बघूयात करता येऊ शकतं का नाही. करता येऊ शकतं. उत्तर आहे करता येऊ शकतं आणि आपल्याला तेही करायचं आहे. फक्त बसूनच मेडिटेशन करायचं नाही आहे. जी आधीजी म्हणतात मेडिटेशन कसंही होऊ शकतं. येस, एक्झॅक्टली. अगदी चालता फिरता जी काही कर्म आहेत ती करता, कार्य करता आपण मेडिटेशन करू शकतो आणि त्याला कर्मयोग असं आपण म्हणूयात आणि तो कर्मयोग आपल्याला परमात्म्याने शिकवलेला आहे. परमात्मा हेच सांगतो की बसून तर मेडिटेशन करायचंच आहे, पण कर्म करता करता पण मेडिटेशन करायचं आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर परमात्म्याने भर दिलेला आहे. त्यामुळे उत्तर आहे की येस, आपण जे काही करतोय ते करता करता मेडिटेशन करता येतं आणि इनफॅक्ट आपल्याला तेही शिकायचं आहे. आता आपण काय बघणार आहोत? आता आपण बसून कसा योग करायचा ते बघणार आहोत. तर बैठा योगाची विधी ती आता आपण बघूयात. तर सगळ्यात प्रथम काय आहे? तर स्वतःला आरामदायक स्थितीमध्ये स्थित करायचं आहे. हे का करणं गरजेचं आहे? कारण जर आपलं शरीरच आरामदायक स्थितीत स्थित नसेल तर त्याबद्दल आपण मनात विचार निर्माण करू. कुठेतरी शरीर अवघडलेलं असेल, कुठेतरी तणाव असेल, दुखत असेल, मग काय होईल? शरीराबद्दल आपण मनात विचार तयार करू. पण आपल्याला काय करायचंय राजयोगात? या शरीराच्या भानापासून मुक्त होऊन स्वतःला आत्मिक स्थितीत स्थित करायचं आहे. त्यासाठी गरजेचं काय आहे? आरामदायक स्थितीत स्वतःला स्थित करणं हे गरजेचं आहे. मग तुम्ही जमिनीवर मांडी घालून बसू शकता किंवा खुर्चीवर बसत असाल तरीही चालेल. फक्त पाय जमिनीवर स्थित असले पाहिजेत आणि फोल्ड नाही केले पाहिजेत. पायाची घडी नाही असली पाहिजे. एकमेकांवर नाही असले पाहिजेत, मोकळे असले पाहिजे. किंवा हातही जर बसलेले असाल तर हाताची घडी अशी नाही घातली पाहिजे. हातही मोकळे असले पाहिजे. कुठल्या विशिष्ट प्रकारची मुद्रा करण्याची गरज नाही. जसे हात नॅचरली तुमचे असतात, कम्फर्टेबल ज्या पोझिशनमध्ये तुम्ही आहात तसे बसा. इतक्याही आरामदायक स्थितीत नका बसू की थोडंसं पाय मोकळे करून बेडमध्ये आहात, पांघरूणही घेतलेलं आहे. इतक्याही आरामात नका बसू की तुम्हाला झोप येईल. कारण मेडिटेशनमध्ये जागरूक राहणं गरजेचं आहे. आरामदायक स्थिती म्हणजे काय? जिथे कुठेही आपल्या शरीरात ताण तणाव नाहीये. कम्फर्टेबल स्थिती, अशी आरामदायक स्थिती त्याच्यात सर्वात प्रथम आपल्याला स्थित करायचं आहे स्वतःला. त्यानंतर स्वतःला वर्तमानात स्थित करायचंय. जसं मी म्हणलं, आपण बऱ्याच वेळा भूतकाळात असतो नाही तर भविष्यकाळात असतो. भूतकाळात आणि भविष्यकाळाचे त्याबद्दल थोडेसे विचार करणं गरजेचं आहे. आणि भविष्यकाळात जे घडून गेलंय त्याच्यातून आपण काहीतरी शिकत असतो. त्यातून शिकणं किंवा धडा घेणं हे गरजेचं आहे, ते करायचं आहे. पण ओव्हर थिंक नाही करायचं आहे.
किंवा भविष्यकाळाचं प्लॅनिंग काय करायचं आहे तेवढे विचार करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. पण पुन्हा एकदा ओव्हर थिंक नाही करायचं आहे, गरजेपेक्षा जास्त विचार नाही निर्माण करायचे आहेत. तर काय करायचंय, पुढची स्टेप काय आहे, स्वतःला वर्तमानात स्थित करायचं आहे. त्याची एक खूप सोपी विधी आहे, आपल्या श्वासावर लक्ष देणं. श्वास आत येतोय, बाहेर जातोय, आत येतोय, बाहेर जातोय, ह्याचं निरीक्षण करायचंय, लक्ष द्यायचं आहे. एक महत्वाचं इथे लक्षात घ्यायचं हे आहे की श्वासाला आपल्याला नियंत्रित नाही करायचं आहे. वी डोंट हॅव टू कंट्रोल आवर ब्रेथ. ओके, जे काही नॅचरल जो काही फ्लो आहे श्वासाचा, ज्या प्रकारे आपण श्वास घेतोय, आत येतोय, बाहेर जातोय, जो आहे तसंच आपल्याला ते चालू ठेवायचे, त्याला नियंत्रित नाही करायचे. तो कारण प्राणायामाचा प्रकार झाला. आपल्याला इथे प्राणायाम नाही करायचा आहे, फक्त लक्ष द्यायचंय श्वासावर. हे करताना काय होतं, आपण आपोआपच काय वर्तमानात स्थित होतो आणि भविष्यकाळ, भूतकाळ ह्याबद्दलचे व्यर्थ विचार जे असतात त्यापासून आपण मुक्त होतो. मग पुढची स्टेप आहे, मला माझं चिंतन करायचं आहे, म्हणजे आत्म्याचं चिंतन करायचं आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं की तुमच्याबद्दल मला काहीतरी सांगा, तुम्ही काय सांगाल? किंवा स्वतःबद्दल चिंतन करा आणि मला 1, 2, 3 पॉइंट सांगा, तर तुम्ही काय सांगाल? येस, तुम्ही चॅट विंडो मध्ये सांगू शकता. मला फक्त 1 मिनिट द्या. येस, टेल मी. स्वतःबद्दल काहीतरी सांगायचंय, मग तुम्ही काय सांगाल? तुम्हाला जर कोणी विचारलं की स्वतःबद्दल काहीतरी सांगा, तर तुम्ही काय सांगाल? काहीच नाही सांगणार? कोणी काहीच नाही सांगणार स्वतःबद्दल? हा, तुमचं नाव सांगाल. बरोबर, आदिजी म्हणतात नाव सांगाल. बरोबर, अजून काय सांगाल? काही पार्टिसिपंट्स आहेत ज्यांचा ऑडिओला त्यांनी कनेक्ट नाही केलंय, त्यांना माझा आवाज ऐकू जात नसणार आहे. काही तांत्रिक अडचण असेल, त्यांनी खरं चॅट विंडो मध्ये सांगायला पाहिजे. ऑडिओ जर कनेक्ट केला नसेल तर तुम्ही लेक्चर कसं अटेंड कराल? आणि मग एक्झामही आहे तुमची उद्या, त्या प्रश्नांची उत्तरं कशी काय द्याल? 6-7 जण आहेत. श्वेताबेन, मे बी तुम्ही त्यांना चॅट विंडो मध्ये मेसेज करू शकाल की कसं ऑडिओला कनेक्ट करायचं, इफ पॉसिबल. ओके, श्वेताबेननी चॅट विंडो मध्ये कॉमन मेसेज पाठवला आहे. येस, थँक्यू सो मच श्वेताबेन. ओके, ऑलराईट, ठीक आहे. फक्त आदिजींनीच रिप्लाय केलाय मला की ओके, बरेच रिप्लाय झालेत, क्या बात आहे. समीरजी म्हणतात प्रोफेशन, मग अजून कोणतरी म्हणतात तुमची ओळख. डिम्पलजी म्हणतात एक्झॅक्ट काय सांगायचं स्वतःबद्दल, स्वतःचा परिचय जर कोणी विचारला तर तुम्ही या गोष्टी सांगाल, प्रोफेशन, नाव, तुमचं आवड. मानसीजी म्हणतात, समीरजी म्हणतात प्रोफेशन, राईट. सुजाताजी म्हणतात पॅशन, श्यामजी म्हणतात क्वालिफिकेशन. ओके, राईट. तर आता ह्या सगळ्या गोष्टी कशाशी निगडीत आहेत? आपल्या शरीराशी निगडीत आहेत. कारण इतके दिवस आपण स्वतःला हे शरीर समजत आलेलो आहोत. त्यामुळे स्वतःचा परिचय म्हणल्यावर आपण काय सांगतो? आपलं नाव सांगतो, आपण कुठे राहतो ते सांगतो, आपलं प्रोफेशन काय ते सांगतो, क्वालिफिकेशन काय ते सांगतो. हे सगळं आपल्या शरीराशी निगडीत आहे. त्यामुळे स्वतःचं चिंतन करायचं म्हणलं की आपण या सगळ्या गोष्टींचं चिंतन करतो. आता आपल्याला कळलेलं आहे, मी हे शरीर नसून मी कोण आहे? आत्मा आहे. त्यामुळे मला माझं चिंतन जेव्हा करायचं आहे तेव्हा कशाचं चिंतन करायचं आहे? आत्म्याचं चिंतन करायचं आहे. मला माझं चिंतन करायचं आहे. असं मी म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर नाही आल्या पाहिजे. माझं जे काही रूप आहे ते डोळ्यासमोर नाही आलं, माझं म्हणजे या शरीराचं जे रूप आहे ते डोळ्यासमोर नाही आलं पाहिजे. माझं जे यथार्थ रूप आहे, म्हणजे मी आत्म्याचं जे रूप आहे, मी आत्म्याचे जे काही गुण आहेत, ज्या विशेषता आहेत, त्या आपल्याला डोळ्यासमोर आल्या पाहिजेत. त्यामुळे पुढची स्टेप काय आहे? आत्म्याचं चिंतन करणं.
म्हणजे माझं चिंतन करणं, माझ्या यथार्थ रूपाचं चिंतन करणं. काय आहे? मी ज्योतिबिंदू स्वरूप आहे. मी चमकणारा सितारा आहे. हे काल तुम्ही सगळं ऐकलं असेल. मी कुठे राहतो? मस्तिष्काच्या मध्ये राहतो. किंवा माझे गुण काय आहेत? शांती, प्रेम, सुख, आनंद, पवित्रता, ज्ञान आणि शक्ती हे माझे गुण आहेत. ह्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. त्यामुळे शरीराच्या भानापासून मुक्त होऊन माझं म्हणजे मी आत्म्याला माझं चिंतन करायचं आहे. चिंतन म्हणजे काय करायचंय की माझं स्वरूप काय आहे, मी कुठे राहतो, माझे गुण काय आहेत, ह्या सगळ्याचं चिंतन करायचं आहे. आणि त्यातून आपल्याला त्याचा अनुभव करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल फक्त चिंतन करून अनुभव कसा होईल? तर इथे 2 गोष्टी आहेत. एक तर मन जे आहे ते आपलं विचार करतं आणि बुद्धी आहे ती व्हिज्युअलाइज करते किंवा चित्र बघते. एक व्हिज्युअलायझेशनचा छोटासा प्रयोग आपण करणार आहोत यानंतर, मग मे बी तुम्हाला अजून क्लिअर होईल. मन विचार करतं, बुद्धी व्हिज्युअलाइज करते. हे करताना ज्या प्रकारचे आपल्या मनात विचार असतात, जे आपण व्हिज्युअलाइज करतो, तशी ऊर्जाही निर्माण होते आणि मग आपण तसा अनुभव करू शकतो. थॉट्स आर जस्ट नॉट लिमिटेड टू थॉट्स, दे ऑल्सो क्रिएट सम एनर्जी. ऊर्जा निर्मिती होते आणि त्यातून आपल्याला अनुभवही होतो. त्यामुळे असं नाही समजायचं की फक्त चिंतन करून, फक्त विचार करून किंवा फक्त बुद्धीद्वारे बघून काय होणार आहे. नाही, हीच प्रक्रिया आहे. हे करतच आपल्याला अनुभव येणार आहे. त्यानंतर काय करायचं? आता मी आत्मा माझ्याबद्दल चिंतन केलं. पुढची स्टेप काय आहे? परमात्म्याचं चिंतन. मी आत्म्याचा पिता कोण आहे? परमात्मा. जेव्हा आपण स्वतःला आत्मिक स्थितीत स्थित करू तेव्हा निश्चितच आपल्याला कोण आठवणार आहे? शरीराचा पिता, शरीराची माता नाही आठवणार आहे. कोण आठवणार आहे? मी आत्म्याचा पिता परमात्मा आठवणार आहे. मग त्याचं चिंतन करायचं. परमात्मा कोण आहे? त्याचं नाव काय? कुठे राहतो? त्याचे काय गुण आहेत? त्याचं काय स्वरूप आहे? परमात्मा पण कसं आहे? ज्योतिबिंदू स्वरूपच आहे. साईज मध्ये काही फरक आहे आत्मा आणि परमात्माच्या? आत्मा छोटासा, परमात्मा मोठा? नाही. साईज, आकारमान जे काय आहे ते सेम आहे, समान आहे. आत्मा पण ज्योतिबिंदू स्वरूप, परमात्मा पण ज्योतिबिंदू स्वरूप. मग फरक कुठे आहे? आत्मा हा गुण आणि शक्तींचं स्वरूप आहे. त्या गुण आणि शक्तींचा सागर परमात्मा आहे. सागर, एखादा समुद्र किनारी आपण असतो, समोर सागर बघतो, समुद्र बघतो, कसं वाटतं? तसा असतो तो, अथांग असतो, त्याला काही सीमा नाही असं वाटतं. असा अथांग हा गुण आणि शक्तींचा सागर परमात्मा आहे. तर फरक कुठे येतो? आपण स्वरूप आहोत, तो सागर आहे. तो या सर्व गुण आणि शक्तींनी भरपूर आहे. आणि त्याचं स्वरूप काय आहे? ज्योतिबिंदू स्वरूप आहे. कुठे राहतो? परमधामात राहतो, हे आपण पाहिलं. गुण, शक्ती ह्याचं चिंतन करायचं. आणि त्यानंतर संबंध. काय संबंध आपण परमात्म्याशी जोडतो ते आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूयात. कुठले संबंध आपण परमात्म्याशी जोडू शकतो. मग ह्याचं चिंतन करता करता त्याची अनुभूती आपल्याला येणार आहे. आणि एक स्टेप आहे राजयोग मेडिटेशन मध्ये, ती म्हणजे विश्वामध्ये प्रकंपन फैलावणं. राजयोग हा फक्त स्वतःपुरता सीमित नाहीये. परमात्म्याने येऊन राजयोग शिकवला स्वउन्नतीसाठी आणि त्याचबरोबर विश्व उन्नतीसाठी, सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनसाठी आणि वर्ल्ड ट्रान्सफॉर्मेशनसाठी, स्वपरिवर्तनासाठी आणि विश्व परिवर्तनासाठी. त्यामुळे मला शांतीची अनुभूती आली, आता बस झालं असं नाहीये. मला शांतीची जी अनुभूती आली ती मला इतरांनीही करायची आहे. त्यांनाही ती अनुभूती झाली पाहिजे, अशी माझी तळमळ असली पाहिजे. त्यांनाही ही शांतीची किरणं, ही व्हायब्रेशन्स, ही प्रकंपनं त्यांच्यापर्यंतही पोहोचली पाहिजे. त्यांनी देखील शांतीचा अनुभव केला पाहिजे, अशी माझी इच्छा असली पाहिजे. त्यामुळे आपण जे परमात्म्याकडून घेऊ ते आपल्याला इतरांनाही द्यायचं आहे. शांती घेतली, शक्ती घेतली तर ती इतरांपर्यंतही पोहोचवायची आहे. हे करण्यासाठी विविध विधी आहेत. म्हणजे ही बेसिक विधी तर आता तुम्हाला कळेल, पण काय कशा प्रकारे व्हिज्युअलाइज करायचं ह्याचे नियम नाहीये. हा जो बेसिक साचा आहे तो तुम्हाला दिला गेलेला आहे. जे रॉ मटेरियल ते तुम्हाला दिले गेलेले आहेत. पण व्हिज्युअलायझेशन करताना यू कॅन ऑलवेज बी क्रिएटिव्ह. म्हणजे काय की मी आत्मा ह्या शरीरात आहे, परमात्मा परमधामात आहे,
खूप दूर आहे. परमधाम कुठे आहे? खूप दूर आहे. सूर्य, चंद्र, तारे ह्यांच्याही खूप खूप पलीकडे घर आहे. तिकडनं त्याची किरणं माझ्यापर्यंत पोहोचतायत. पोहोचू शकतात, निश्चितच पोहोचू शकतात. सूर्य इतका लांब आहे, पण त्याची किरणं, त्याची ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचते. हा तर सर्वशक्तिमान परमात्मा आहे. तो कितीही दूर असला तरी त्याची किरणं आपल्यापर्यंत येणार आहेत. तर तुम्ही एक प्रयोग असा करू शकता, की मी आत्मा या शरीरात विराजमान आहे आणि परमात्म्याची किरणं माझ्यापर्यंत येत आहेत. एक प्रयोग असा आहे, की मी आत्मा या शरीरातून निघून परमधामात गेलो आहे, म्हणजे परमात्मा जिथे असतो तिथे त्याच्याकडनं मला किरणं मिळतायत, गुण मिळतायत, शक्ती मिळतात आणि मग पुन्हा मी या शरीरात प्रवेश करतो. ही त्याची एक विधी आहे. आत्मा शरीरातून बाहेर जात नाही. आत्मा जर शरीरातून बाहेर गेला तर शरीर काय होईल? मृत होईल. फक्त आपण बुद्धीद्वारे हे व्हिज्युअलाइज करतो की आत्मा परमधामात गेला आहे किंवा आत्मा कुठेतरी, म्हणजे मी आत्मा कुठेतरी जात आहे. आपण खरंच हे शरीर सोडून कुठे जात नसतो. जर आपण खरंच हे शरीर सोडलं तर शरीर मृत होईल. त्यामुळे आपण खरंच कुठे जात नसतो. आपण व्हिज्युअलाइज करतो की मी गेलो आहे, इथे गेलो आहे, परमधामात गेलो आहे, परमात्म्याची किरणं होतात. हे सगळं व्हिज्युअलायझेशनचा आणि खेळ आहे, बुद्धीचा आणि मनाचा खेळ आहे. एक प्रयोग करूयात व्हिज्युअलायझेशनचा, मग तुम्हाला क्लिअर होईल. फक्त त्याआधी थोडंसं संबंधांबद्दल बोलूया, की कारण इथे आपण मेन्शन केलं परमात्म्याशी काय संबंध ते बोलूयात. आणि परमात्म्याची आठवण आपल्याला कशी येऊ शकते. आता कोणाची आठवण आपल्याला का येते? तर एक 4 कारणं तुम्हाला स्क्रीनवर दिसतायत. पहिलं कारण काय आहे? काय आहे? परिचय. एखाद्याचा परिचय आपल्याला असतो. आता आपल्याकडे घरी समजा लग्न समारंभ आहे किंवा काही कार्य आहे. तर आपल्या परिचयात जे लोक असतात त्यांची आपल्याला आठवण येते, की यांना फोन केला पाहिजे, यांना आमंत्रण दिलं पाहिजे. त्याचा आधार काय आहे? ती आठवण काढण्याचा परिचय. त्यानंतर काय आहे? प्राप्ती. कोणाकडनं तरी आपल्याला काहीतरी प्राप्ती होणार असेल, तर आपल्याला ती व्यक्ती आठवते. एखादी तुमची कोणी लांबची मैत्रीण असेल, मित्र असेल किंवा कोणी नातेवाईक असतील, ते तुम्हाला म्हणले, की माझ्याकडे ही गोष्ट आहे, मी ती तुम्हाला देऊ इच्छितो, मी आता वापरत नाहीये. मग ती गोष्ट आपल्याला मिळेपर्यंत आपल्याला ती व्यक्ती आठवत राहील. हां, त्यांच्याकडून मला हे मिळणार आहे, ते मिळणार आहे. मग एकदा ती गोष्ट मिळाली, प्राप्ती झाली, की आपल्याला मग त्यानंतर ती व्यक्ती आठवणार नाही. आणखीन एक कारण असतं संबंध. कोणाशी तरी संबंध आपण जर जोडला असेल, तर ती व्यक्ती आपल्याला आठवते. एखाद्याचा आपल्याला परिचय झाला, एक नातं निर्माण झालं, संबंध त्याच्याबरोबर आपला काही संबंध तयार झाला, मग ती व्यक्ती आपल्याला आठवते. आणि चौथं कारण काय आहे? तर स्नेह. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात खूप प्रेम असलं, स्नेह असला, तर काय होतं? स्वाभाविकरित्या आपल्याला ती व्यक्ती आठवते. आठवावी लागत नाही, पण तिची आठवण आपल्याला आपोआप येते, सहज येते. एखाद्या आईचं मुलावर खूप प्रेम असतं. तो मुलगा कुठेही असला तरी त्या आईला त्याची आठवण येते. तिला असं बसून ठरवावं लागत नाही, की आता आपण आपल्या मुलाला आठवूयात किंवा प्रियकर प्रेयसी असले, त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. ते कुठल्या प्रकारचं प्रेम असतं? तिथे कुठेतरी शरीराचा संबंध आहे. त्याला आपण हिंदीमध्ये जिस्मानी प्यार म्हणू शकतो. पण ते खूप स्ट्रॉंग असतं. आणि ते इतकं स्ट्रॉंग असतं, की त्यांना असं ठरवावं लागत नाही ना, की आता ती 11 वाजले, आता मला माझ्या प्रियकराला किंवा प्रेयसीला आठवायचंय. अरे बापरे! आता 7 वाजले, वेळ झाली मला माझ्या प्रियकराला आठवण्याची. असं होत नाही. कारण जिथे स्नेह असतो, तिथे आठवण ही सहज येते, आपोआप येते. आठवण करावी लागत नाही, आठवावं लागत नाही. उसको याद करना नहीं पड़ता है, याद आ जाती है. तर जेव्हा आपलं परमात्म्यावर खूप प्रेम असेल, खूप स्नेह असेल, तर आपोआप त्याची आठवण आपल्याला येणार आहे. हम उसके याद में जैसे खो जाएंगे, हमें उसे याद करना नहीं पडेगा. तर बेसिस काय आहे? स्नेह. म्हणूनच राजयोग काय आहे? आत्मा आणि परमात्म्याचं स्नेहयुक्त मिलन किंवा स्नेहयुक्त जोड म्हणजे राजयोग आहे. आत्म्याचे 7 गुण हा पुढचा विषय आहे. तो तर आपण काल हा पाहिलेला आहे तुम्ही. शांती, प्रेम, सुख, आनंद, पवित्रता, ज्ञान आणि शक्ती. तर त्याच्या डिटेल्समध्ये मी जात नाही. आणि या गुणांचं चिंतन करता करता आत्मिक स्थितीत आपल्याला स्थित व्हायचं आहे. संबंधांकडे आपण येऊयात, की आपण परमात्म्याशी कुठले संबंध जोडू शकतो. एक तर सर्वात प्रथम तो आपला पिता आहे. आपल्या सगळ्या आत्म्यांचा तो पिता आहे.
त्यानंतर तो आपला शिक्षक आहे, तो आपल्याला शिकवतो. त्याने आपल्याला राजयोग शिकवलेला आहे, तो आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतो. तो सद्गुरू आहे, आपल्याला वरदान देतो. तो आपली माता देखील आहे. पण आईसारखं आईचं नातं त्याच्याशी आपण जोडू शकतो, की तो आपली माता आहे. हेही नातं त्याच्याबरोबर आपण जोडू शकतो. तो आपला बंधू आहे, आपला भाऊ आहे, सखा आहे, मित्र आहे. एखाद्या मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर आपण किती मन मोकळेपणाने गप्पा मारतो किंवा जे काही आपल्या मनात असतं ते सगळं त्याला किंवा तिला सांगतो. तसंच परमात्मा देखील आपला मित्र आहे, आपला सखा आहे. जे काही आपल्या मनात असेल ते आपण त्याला सांगू शकतो. त्याला कुठलंही बंधन नाहीये. त्यानंतर तो आपला साजन आहे. आपण सजनी आहोत. शरीर आपलं स्त्रीचं असेल किंवा पुरुषाचं असेल, जे कुठलं असेल, तरी आपण कोण आहोत? साजन आहोत. आपण सजनी आहोत, तो आपला साजन आहे. तर हे नातं आपण त्याच्याबरोबर जोडू शकतो आणि अशा विविध संबंधांनी आपण त्याला आठवू शकतो. इतके वर्ष आपल्या मनात काय होतं, की देव म्हणजे खूप उंच आणि मी म्हणजे कोणतरी नीच. देव उच्च आहे, मान्य आहे, बरोबर आहे. पण मी म्हणजे कोणतरी नीच, कपटी, पापी ही जी गैरसमजूत आहे ना, ती दूर करायची आहे. कारण परमात्म्याने आपल्याला खूप उच्च स्थान दिलेलं आहे. तो आपल्याकडे खूप उच्च नजरेने बघतो आणि आपणही स्वतःकडे त्या नजरेने बघितलं पाहिजे. आणि त्यामुळे काय झालं होतं, एक प्रकारचा दुरावा अ, आपल्यामध्ये आणि देवामध्ये किंवा आपल्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये निर्माण झाला होता, की तो म्हणजे खूप उच्च आहे आणि मी नीच आहे. तर आमच्यात असं नातं कसं निर्माण होईल? त्याबरोबर मी असं नातं कसं जोडू शकते? तो माझा मित्र कसा काय होऊ शकतो? तर तसं नाहीये. परमात्म्याने आपल्याला सांगितलं आहे, की आपण त्याची मुलं आहोत. तो जर सर्वशक्तिमान आहे, तर आपल्यातही शक्ती आहेत. आपण मास्टर सर्वशक्तिमान आहोत. आपण त्याचीच मुलं आहोत. अं, आणि अर्थातच कुठेही आपण असा विचार नाही केला पाहिजे, की मी त्याच्या चरणी राहीन, मी त्याचा दास असीन, असं नाहीये. आपण त्याच्याबरोबर हवं ते नातं जोडू शकतो आणि त्या नात्यातून त्या प्रेमाची अनुभूती करू शकतो. चॅट विंडोमध्ये डिंपलजी म्हणतायत येस त्याबद्दलही आपण चर्चा करूयात. आधी आपल्या विषयावर लक्ष देऊयात. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की मीही कोण आहे? मीही त्या परमशक्तीचा मुलगा आहे. मैं उसकी संतान हूँ. अगर वो सर्वशक्तिमान है, तो मैं मास्टर सर्वशक्तिमान हूँ. वो बहुत ऊँचे नज़र से मुझे देखता है. तो हमें भी अपने आप को उसी नज़र से देखना है. आपल्या स्वतःला नीच नाही समजायचंय. ह्याच्याशीच निगडीत आपला पुढचा विषय असणार आहे, जो आहे सेल्फ एस्टीम. त्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत. त्याआधी छोटासा व्हिज्युअलायझेशनचा आपण एक प्रयोग करणार आहोत. ठीक आहे. तर स्वतःला आता आरामदायक स्थितीत स्थित करा. ठीक आहे. डोळे मिटून घ्या आता. राजयोग असा आहे, त्याची एक खासियत अशी आहे, की डोळे उघडे ठेवून हा योग केला जातो. पण आत्ता जो आपण प्रयोग करणार आहोत, त्यासाठी आपण सगळ्यांनी डोळे मिटूयात. ठीक आहे. कोणी फोनपासून दूर गेला असेल, फोन ऑन करून दुसरं काही करत असेल, तर परत या. फोनपाशी या. जिथे बसला होता तिथे बसा. डोळे मिटा. शांतपणे बसा. आणि आता मी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स देईन, काय-काय सांगीन तसं फक्त डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तुम्ही सिरियसली हा प्रयोग केलात तर त्याचा अनुभव तुम्हाला येणार आहे. सिरियसली नाही केला तर अनुभव नाही येणार. काय करायचंय फक्त सिरियसली करायचंय. मी जे सांगते तसं प्रामाणिकपणे डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. सगळ्यांनी डोळे मिटा. आता आपल्या शरीराचं जे काही घर आहे, जिथे आपण इतके वर्ष राहत आहोत, ते डोळ्यासमोर आणा. त्या घराचं दार,
त्या दाराची मूठ, ते हँडल, ते मी बघतोय. आता ते दार उघडून मी माझ्या घरात प्रवेश करतो. घराच्या वेगवेगळ्या खोल्या मला दिसतात. आता मी स्वयंपाकघरात जातो. किचन मध्ये, स्वयंपाकघरात मी पोहोचलो आहे. स्वयंपाकघरातल्या वेगवेगळ्या वस्तू मला दिसतायत. भांडी आहेत, मिक्सर दिसतोय, ते चमचे दिसत आहेत. समोर फ्रीजही दिसतोय. फ्रीज कडे बघा. फ्रीजचा रंग कुठला आहे? फ्रीजचं हँडल कसं आहे? दार कसं आहे? आता त्या फ्रीजचं दार मी उघडतो. थोडासा गारठा जाणवतोय. हात सगळं गार आहे. हाताला तो गारवा जाणवतोय. जिथे भाज्या ठेवल्यात ते ड्रॉवर, तो कप्पा मी बघतो. तिथे मला काही लिंब दिसतायत. त्यातलं एक लिंबू मी हातात घेतो. फ्रीज बंद करतो. छान ताजं लिंबू आहे, पिवळ्या रंगाचं. जास्त मऊ नाहीये, जास्त कडक नाहीये. भरपूर रस असेल या लिंबात असं वाटतंय. आता ते लिंबू धुवून घेऊयात आणि मग चिरूयात. नळाखाली वाहत्या पाण्यात ते लिंबू आपण धुवून घेतो. पाणी पण थोडंसं थंड आहे. स्वच्छ लिंबू धुवून घेतलेला आहे. एक कटिंग ट्रे घेतो, सुरी घेतो. तर हळुवारपणे लिंबू आपण कापायला सुरुवात करतो. रसाचे थोडेसे शिंतोडे इकडे तिकडे उडतायत. आता सुरी परत त्या कटिंग ट्रेवर ठेवतो आणि त्या लिंबाचा अर्धा भाग आपण हातात घेतो. हळूहळू तोंडाजवळ आणतोय. तोंड उघडून ते लिंबू पिळायला सुरुवात करतो. त्याचा रस आपल्या तोंडात पडतोय. आंबट आहे, आंबट लागतंय. आता परत तो पिळलेला अर्धा तुकडा आपण ट्रेवर ठेवतो. ओके, डोळे उघडू शकता. केला सगळ्यांनी प्रामाणिकपणे हा प्रयोग, हा एक्सरसाइज? तर प्रामाणिकपणे केला असेल तर तुम्ही जे जे मी सांगितलं ते बुद्धीद्वारे नक्की बघू शकला असाल आणि त्या लिंबाचा आंबटपणा पण तुम्ही अनुभव केला असेल, याची मला खात्री आहे. कोणाला शेअर करायचंय की करता आलं, नाही करता आलं, काय वाटलं? हे बेसिकली आपण का केलं? व्हिज्युअलायझेशन कसं करायचं हे शिकण्यासाठी. आता हे सगळं आपल्या डोळ्यासमोर फार सहजरित्या आलं असेल. आधीजी म्हणतायत हो, अच्छा, म्हणजे तुम्ही अनुभव केला, आंबटपणा जाणवला तुम्हाला लिंबाचा आधीजी?
ओमकारजी पण म्हणतायत हो. आदिजी हो म्हणतायत. वा, ओके. मग आता हे कसं जाणवलं? आपण खरंच लिंबू कापलो, आपण खरंच आपल्या किचन मध्ये गेलो, आपण खरंच ते पिळलं? नाही. महेशजी पण म्हणतायत हो, व्हेरी गुड. मग हे कसं कसं जाणवलं? तर हीच ताकद आहे आपल्या मन आणि बुद्धीची. समरजी पण म्हणतायत येस, व्हेरी गुड. मनाने विचार केले, तसं बुद्धीने व्हिज्युअलाइज केलं आणि तसा अनुभव आला. तेच आपल्याला राजयोग मेडिटेशन मध्ये करायचंय. श्यामजी पण म्हणतायत येस, व्हेरी गुड. आता हे आपल्याला सहज शक्य का झालं? कारण आपलं घर, आपलं किचन, ते लिंबू, हे सगळं आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण आतापर्यंत लिंबू कापलेलं आहे, पिळलेलं आहे. तर त्यामुळे हे करणं आपल्याला सोपं गेलं. या स्थूल नेत्रांनी हे सगळं बघितलेलं आहे. राजयोग हा कधी कधी कठीण का वाटतो? कारण मी स्वतःला म्हणजे मी आत्म्याला या स्थूल नेत्रांनी बघितलं नाही आणि कधी बघूही शकणार नाही, किंवा त्या परमात्म्याला या स्थूल नेत्रांनी बघितलं नाहीये, बघूही शकणार नाही. कारण काय आहे, सूक्ष्म ती सूक्ष्म आहे, आत्मा आणि परमात्मा. स्थूल नेत्रांनी आपण त्यांना बघू शकत नाही. जे आपण या स्थूल नेत्रांनी बघतो त्याला व्हिज्युअलाइज करणं आपल्याला सोपं वाटतं. मग इथे कधी कधी आपल्याला ते कठीण वाटतं. पण इथे भाग कशाचा आहे तर सरावाचा. इट्स ऑल अबाउट प्रॅक्टिस. तुम्ही ते करत राहिलात की आपोआप तो अनुभव येणार आहे. आता या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी कदाचित नवीन आहेत, की मी म्हणजे आत्मा, किंवा मी आत्म्याचा पिता परमात्मा, किंवा परमधाम, किरण, शांती, गुण, ह्या शक्ती, हे सगळे कॉन्सेप्ट तुमच्यासाठी कदाचित नवीन असल्यामुळे तुम्हाला ते आत्मसात करायला अवघड जात असतील. किंवा आता आपण जेव्हा राजयोग करू त्याच्यामध्ये पण तुम्हाला असं वाटेल की अवघड जात आहे. पण डोंट गिव्ह अप, हरून जाऊ नका, करत राहा आणि जितका तुम्ही सराव कराल तितकं तुम्हाला सोपं जाणार आहे आणि अनुभूती येणार आहे. इट इज ऑल अबाउट प्रॅक्टिस. एखादं आपण वाद्य शिकतो तेव्हा किती प्रॅक्टिस लागते. गिटार शिकतो, कोणी ड्रम शिकतात, तर त्याच्यासाठी किती सराव करावा लागतो. एखादा खेळ आपण शिकतो तेव्हा किती सराव करावा लागतो. त्यामुळे हिअर ऑल्सो इट इज ऑल अबाउट प्रॅक्टिसिंग अँड नॉट गिव्हिंग अप. सो डोंट गिव्ह अप, कीप प्रॅक्टिसिंग. आपण आजही राजयोग मेडिटेशन जे आहे त्याचाही अनुभव घेणार आहोत. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा आपण जे डिस्कस करत होतो त्याकडे जाऊयात. आपल्या सत्राच्या एंडला आपण मेडिटेशन करूयात. ठीक आहे, ओके. आतापर्यंत जे काही आपण बोललो त्याबद्दल काही प्रश्न आहेत, काही शेअर करायचे नसेल तर आपण पुढे जाऊयात. नो, आधीची म्हणतायत. ओके, ऑल राईट. एक छोटासा व्हिडिओ आहे जो आपण आता बघूयात. एक 2-3 मिनिटांचा आहे. त्या व्हिडिओमध्ये हे दाखवलं गेलंय की कसा आत्मा शरीरातून निघतो, परमधामात जातो आणि परमात्म्याकडनं किरण घेतो. पुन्हा एकदा, आत्मा शरीरातून जात नाही, हे फक्त आपल्याला व्हिज्युअलाइज करायचंय की आत्मा शरीरातून निघून जात आहे. ठीक आहे, व्हिडिओ बघूयात.
ओके, तर व्हिडिओ आपण बघितला. तर इथे या व्हिडिओमध्ये आत्म्याचा परमधामापर्यंतचा प्रवास पाहिला, कसा तो सूर्य चंद्राच्या पलीकडे जाऊन परमधामात जातो, परमात्म्याकडून किरण येतो. ते परत आपल्याला परतही यायचंय, नुसतं तिथपर्यंत नाही यायचं. तर वेळेच्या अभावी मी बंद केला मध्ये व्हिडिओ. आपल्याला पुन्हा परतही यायचं या शरीरात, कसं बुद्धीद्वारे व्हिज्युअलाइज करा. तर आता स्थूल नेत्रांनी तुम्ही ऍटलीस्ट व्हिडिओ तरी बघू शकला, त्यामुळे मे बी ह्याचा तुम्हाला फायदा होईल नेक्स्ट टाइम व्हिज्युअलाइज करताना. ओके, तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात की मेडिटेशन कधी करायचं. तर बैठायोग करण्यासाठी सकाळचा समय हा उत्तम आहे. सकाळी जर तुम्ही मेडिटेशन केलं तर त्यातून प्राप्त होणारी जी काही ऊर्जा असेल ती तुम्हाला दिवसभर ताकद देईल. त्यामुळे सकाळचा समय खूप छान असतो. वायुमंडलही दिवसभराच्या मानाने चांगलं असतं. मी सकाळी 4 वाजता करते. बरेचसे राजयोग मेडिटेशन करणारे सकाळी 4 वाजता करतात, पण 4 ही तुम्हाला खूप लवकर वाटत असेल तर तुम्ही 5 ला करू शकता, 6 ला करू शकता, 7 ला करू शकता. शक्य तितक्या लवकर करा, सकाळीच करा. त्याचा तुम्हाला दिवसभर खूप उपयोग होईल. आणि त्याचबरोबर संध्याकाळी केलं, जर आपण कधी कधी तिन्ही सांजा म्हणतो, ऐकलं असेल. साधारण संध्याकाळी 6:30 वाजता, 7 वाजता जर तुम्ही केलं अर्धा 1 तास, तर हे दोन्ही मिळून सकाळचं मेडिटेशन आणि संध्याकाळचं मेडिटेशन या दोन्हीचा तुम्हाला खूप फायदा होईल. आणि अर्थातच दिवसभर कर्मयोग करायचा आहे. म्हणजे काय करायचंय, तर कर्म करता करता आपल्याला त्या परमात्म्याला आठवायचं आहे किंवा आत्मिक स्थितीत राहून कर्म करायचंय. एखाद्या गुणाच्या त्याच्या त्या स्वरूपात स्थित राहून करायचे की मी शांत स्वरूपात आहे आणि मी हे कर्म करतोय, मी पवित्र स्वरूप आहे, मी हे कर्म करतोय, किंवा मी आत्मा परमात्म्याला आठवत आठवत आता हे कर्म करतोय, किंवा त्याला आठवत आठवत कर्म करायचं आहे, किंवा करणारा तोच आहे, मी निमित्त आहे. असे वेगळे विचार आपण निर्माण करू शकतो आणि त्याच्या आठवणीत आत्मिक स्थितीत स्थित राहून आपण कर्म करू शकतो. तो आहे कर्म. मी खूप थोडक्यात सांगितलं कारण आपल्याला त्याच्याबद्दल आता डिस्कस करायला वेळ नाही. पण दिवसभर जे काही करतो तेव्हा आपल्याला काय करायचंय, एक तर स्वतःला आत्मा समजायचे आणि परमात्म्याला आठवायचे. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक ऍक्च्युअली खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे जो परमात्म्याने आपल्याला सांगितला आहे, तो आहे ट्रॅफिक कंट्रोल. कशाचा ट्रॅफिक, काय कंट्रोल करायचे, तर मनात आपल्या संकल्पांचा, विचारांचा जसं काही ट्रॅफिक तयार होत असतो, इतके विचार येत असतात, तर त्यांना आपल्याला कुठेतरी स्टॉप करायचंय, थांबवायचं आहे, त्याला कंट्रोल करायचं आहे. तर हे कधी करायचंय, तर दर 1 तासाने 1 मिनिट, दर 1 तासाने 1 मिनिट थांबायचंय आणि आपण जे काही करतोय त्याला थांबवायचं, 1 मिनिट शांतपणे बसायचं आणि परत स्वतःला त्या आत्मिक स्वरूपात आणायचं. कदाचित कर्म करता करता आपण विसरून जातो, आपली आत्मिक स्थिती हरवून बसते, परमात्म्याला विसरून जातो, आपण जे करतोय त्याच्यातच आपण खूप गुरफटून जातो. तर 1 मिनिट 1 तासाने काय करायचं आहे, फक्त 1 मिनिट स्वतःला पुन्हा एकदा आत्मिक स्थितीत आणायचंय, परमात्म्याशी कनेक्ट व्हायचंय. त्याच्याकडनं काही गुण, शक्ती, त्याची किरणं घेऊ शकता. किंवा आणखीन एक प्रयोग असा करू शकता की मागच्या 1 तासात काय विचार आले, आता पुढच्या 1 तासात ते विचार नाही आले पाहिजेत, काही नकारात्मक असतील, व्यर्थ असतील, तर ते बदलून आता पुढच्या 1 तासात मी कसे सकारात्मक विचार करेन हे बघू शकता. असे वेगळे प्रयोग तुम्ही करू शकता. पण मुळात करायचं काय आहे, दर 1 तासाने 1 मिनिट थांबायचंय आणि कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचं मेडिटेशन करायचं. म्हणजे तर परमात्म्याला आठवू शकता किंवा विचारांवर नियंत्रण मिळवू शकता, आत्मिक स्थितीत स्थित होऊ शकता, विश्वाला किरण देऊ शकता. मला आता परमात्म्याकडनं शांतीची किरण येतात, मी सगळ्या विश्वाला देतोय, असा प्रयोग करू शकता दर 1 तासाने 1 मिनिट. आणि ते करण्यासाठी हे खूप हेल्पफुल ऍप्स आहेत. म्हणजे 1 तासाने कोण आठवण करेल ना की 1 तास झाला, आता 1 मिनिट थांबायचंय. तर त्यासाठी काही ऍप्लिकेशन्स बनले गेलेले आहेत. लेफ्ट साईडला प्ले स्टोअरचा स्क्रीनशॉट आहे, राईट साईडला ऍप स्टोअरचा. तुम्ही जाऊन फक्त बीके ट्रॅफिक कंट्रोल किंवा ब्रह्मकुमारीज ट्रॅफिक कंट्रोल असं सर्च करू शकता. तुम्हाला ही ऍप्लिकेशन्स मिळतील, फ्री आहेत ऍप्लिकेशन्स, इन्स्टॉल करू शकता. दर 1 तासाने त्यात एक म्युझिक वाजेल, म्हणजे साधारण 1 मिनिट चालेल. मग तेवढा ते म्युझिक वाजलं की थांबायचं, तेवढा मेडिटेशन करायचं. म्युझिक थांबलं की पुन्हा आपले जे काही करतो ते करायला लागायचं. तुम्ही सर्च करू शकता ट्रॅफिक कंट्रोल ऍप. त्यानंतर प्रश्न आहे की किती वेळ करायचं. 1 मिनिट करू शकता, अर्धा मिनिट करू शकता.
अर्धा तास करू शकता, 1 तास करू शकता, 1 तासाहून जास्त पण करू शकता. सगळं तुमच्यावर आहे. तुम्ही किती वेळ खरंच त्या बैठायोग करण्यासाठी आरामदायक स्थित होऊन करू शकता. किती काळापर्यंत मन आणि बुद्धी तुम्हाला साथ देईल किंवा किती वेळ तुम्ही त्यांच्यावर राज्य करू शकता, किती वेळ हा व्यायाम करू शकता, ते तुम्ही ठरवायचं आहे. सुरुवात करा 1 मिनिटापासून. अर्धा मिनिटं फार कमी होईल. 1 मिनिटापासून सुरुवात करा आणि 1 मिनिटं जर तुम्ही कधी केलं नसेल तर मग 1 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, 1 तासाहून जास्त असं करत करत वाढवत जाऊ शकता. जितका वेळ तुम्ही बसू शकाल तितकं चांगलं आहे. त्यामुळे असं काही त्याला ठराविक हे नाही की एवढाच वेळ करायला पाहिजे किंवा असं असतं ना की इतका वेळ केला तरच त्याची सिद्धी प्राप्त होणार, असं नाही. शक्य असेल तेवढा जास्त वेळ बसण्याचा प्रयत्न करा. हळूहळू सुरुवात करा. कमी कालावधी करून जास्त कालावधीकडे जाण्याचा प्रयत्न करा. 1 तासाहून अधिक केलं तरी खूप चांगलं आहे. आणि कर्मयुक्त अर्थातच दिवसभर करायचंय. त्याला काही कालावधी नाही की 1 मिनिटं करायचंय. जितका वेळ तुम्ही कर्म करताय, जे काही करतोय ते करता करता आत्मिक स्थिती परमात्म्याला आठवायचं. हे तर दिवसभर करताच येईल. कोणीतरी हँड रेज केलेला आहे. शंतनूजी, आपण तुमचा प्रश्न नंतर घेतला तर चालेल का? काही तुम्हाला शेअर करायचं असेल? थोडीशी वेळेची सीमा आहे. मानसीजींनी विचारलंय काय सर्च करायचंय? ट्रॅफिक कंट्रोल. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला ट्रॅफिक कंट्रोल. हे सर्च करा किंवा ब्रह्मकुमारी ट्रॅफिक कंट्रोल किंवा बीके ट्रॅफिक कंट्रोल असं सर्च करा. मग तुम्हाला साधारण असं ऍप्लिकेशन दिसेल, ते इन्स्टॉल करा. ओके. ही महत्वाची गोष्ट काय आहे तर आपल्याला फक्त राजयोग करायचा नाही आहे, तर आपल्याला राजयोगी जीवनशैली ही धारण करायची आहे. You just don't have to do meditation, but you have to adopt a meditative lifestyle. म्हणजे थोड्या वेळ मेडिटेशन केलं झालं, सोडून दिलं असं नाही आहे. तर चालता फिरता ती मेडिटेटिव्ह स्टेट आपल्याला तयार करायची आहे. थोड्या वेळ मेडिटेशन करायचं, मग पुन्हा आपण जसे होतो तसंच, मग परत थोड्या वेळ करणार. म्हणून सुरुवातीला ठीक आहे, पण आपलं ध्येय काय असलं पाहिजे की सततच आपण त्या मेडिटेटिव्ह स्थितीत स्थित असलं पाहिजे. जे काही आपण करतोय जे काही करतोय ते करता करता ती जागरूकता, ती सतर्कता असली पाहिजे. सो वी हॅव टू अडॉप्ट अ मेडिटेटिव्ह लाईफस्टाईल, राजयोगी जीवनशैली. ओके, तर आता आपण आपल्या शेवटच्या विषयाकडे येऊयात, तो म्हणजे सेल्फ एस्टीम. तर स्क्रीनवर तुम्हाला दिसतायत राजयोगाच्या काही प्राप्ती. थँक्यू श्वेताबेन, त्यांनी प्ले स्टोअरची लिंक पाठवली. थँक्यू. ओके, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतायत राजयोगाच्या काही प्राप्ती. मग आम्ही काहीला बोल्ड केलेलं आहे का? कारण एवढ्याच प्राप्ती नाहीयेत राजयोगाच्या. राजयोगाची प्राप्ती खूप मोठी आहे. ती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही संपर्क साधा आम्ही तुम्हाला सांगू. तर ह्या काही प्राप्ती आहेत. तणावमुक्त जीवन, सुखशांतीने परिपूर्ण जीवन, अष्टशक्तींची प्राप्ती किंवा आत्मविश्वास आणि सेल्फ एस्टीम विकसित होणं, डेव्हलप होणं, ह्या त्यातल्या काही प्राप्ती आहेत. तर आपण ह्याबद्दल आज थोडीशी चर्चा केली. तर सेल्फ एस्टीमवर आपण थोडासा भर देऊयात की सेल्फ एस्टीम कसं विकसित करायचं. परत एकदा लक्षात घ्या, फक्त तणावमुक्त जीवन जगण्यासाठी किंवा फक्त सेल्फ एस्टीम वाढवण्यासाठी राजयोग नाहीये. त्यातून जे काही प्राप्त होतं ते खूप मोठं आहे. ही त्याची एक प्राप्ती आहे. तर आपण मगाशी बघितलं की मी कोण आहे? मी स्वयं परमात्म्याचा मुलगा आहे. सर्व शक्तिमान परमपिता परमात्मा तो माझा पिता आहे. आता एखादं उदाहरण घ्या की या जगात एखाद्या खूप मोठ्या क्रिकेटरचा मुलगा असतो, पॉलिटिशियनचा मुलगा असतो, एखाद्या कलाकाराचा मुलगा असतो. त्याला स्वतःबद्दल किती कौतुक असेल की मी कोणाचा मुलगा आहे. पण आपल्याला त्याहून जास्त स्वतःबद्दल किती कौतुक असलं पाहिजे की मी आत्मा कोणाचा मुलगा आहे? स्वयं सर्वशक्तिमान परमपिता परमात्म्याचा मुलगा आहे. तर स्वतःबद्दल किती कौतुक असलं पाहिजे आणि एक प्रकारचा शुद्ध अहंकार किंवा शुद्ध अभिमान असू शकतो. अशुद्ध अहंकार वाईट आहे. आपल्याला अशुद्ध अहंकार अजिबात नकोय. आपल्याला काय हवाय? तो शुद्ध अभिमान किंवा शुद्ध अहंकार. तो ती एक नशा असली पाहिजे
की स्वयं सर्वशक्तिमान माझ्यावर प्रेम करतो आहे. स्वयं सर्वशक्तिमान परमपिता परमात्मा तो माझ्यावर प्रेम करतोय, त्याचं प्रेम मला प्राप्त होतंय, तो माझं कौतुक करतोय, तो मला एका अशा उच्च नजरेने तो माझ्याकडे बघतोय. मग अर्थातच काय होणार आहे, आपला आत्मविश्वास वाढणार आहे, सेल्फ एस्टीम विकसित होणार आहे. जेव्हा आपण स्वतःला शरीर समजतो तेव्हा काय होतं, मग त्या शरीराचं रूप काय आहे, रंग काय आहे, विशेषतः अवगुण काय आहेत, शरीराचा कोणाशी संबंध आहे, शरीराचे वडील कोण आहेत, शरीराची आई कोण आहे, काय शिक्षण, काय पद आहे, आपला जाती काय, धर्म काय आहे, राष्ट्रीयता काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या असणार आहेत. मग त्यात काय श्रेष्ठ, काय कनिष्ठ, काय उच्च, काय नीच हे आपण ठरवू शकत नाही. व्हॉट इज द हाऊ कॅन दॅट बी डिसाइडेड? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा जर आपण स्वतःला आत्मिक स्थितीत स्थित केलं, तर आपण त्या गुणांमध्ये स्थित होऊ. मी आत्मा स्वतःला त्या आत्मिक स्थितीत मी स्थित केलं तर निश्चितच आपल्याला आपल्या आत्म्याचा पिता परमात्मा आठवणार आहे. आणि मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या ज्या गोष्टींमुळे कदाचित कधी-कधी आपल्याला न्यूनगंड येतो किंवा कधी-कधी आपल्यातला आत्मविश्वास ढासळतो, त्या गोष्टींपासून मुक्त होऊन आपण आपल्या स्वतःच्या जी काही ओरिजिनल नेचर आहे त्याच्यात आपण स्वतःला स्थित करू शकणार आहोत. त्यामुळे व्हॉट डज इट ऑल बॉईल डाऊन टू? आपल्याला काय करायचं आहे, शरीरापासून मुक्त होऊन, शरीराच्या भानापासून मुक्त होऊन स्वतःला आत्मिक स्थितीत स्थित करायचंय. मग शरीराशी निगडीत ज्या काही गोष्टी असतील त्याच्यापासून आपण आपोआपच मुक्त होऊन जाऊ. आपल्याला आज लोकांकडनं अप्रिसिएशन ची गरज वाटते. लोकांनी आपलं कौतुक करावं. एखादी आपण पोस्ट काहीतरी आपण पोस्ट केलं, एखादा फोटो पोस्ट केला किंवा दुसरी काही पोस्ट असली तर आपलं लगेच लक्ष कशावर असतं की किती लाईक्स आले, किती कमेंट्स आल्या. मग थोडेसे कमी लाईक्स आले अपेक्षेपेक्षा, थोड्या कमी कमेंट्स आल्या किंवा एखादी जरी निगेटिव्ह कमेंट आली तरी काय होतं, लगेच आपल्याला खूप वाईट वाटतं, आपण निराश होतो. म्हणजे आपणच स्वतःला इथे कुठेतरी मान देत नाही आहोत किंवा आपलं स्वतःबद्दलचे मत आहे ते दुसऱ्यांचं आपल्याबद्दल जे मत आहे त्यावर आधारित आहे. मग ही बरोबर गोष्ट नाहीये, हो की नाही? इथे आपल्याला काय शिकवलं जाते की आपण सर्वशक्तिमानाची मुलं आहोत. परमात्मा आपल्यावर प्रेम करतोय. आपण परमात्म्याशी विविध नाती जोडतोय. त्याच्याकडनं शक्ती घेतोय, गुण घेतोय. तो आपल्याला इतक्या उच्च नजरेने बघतोय. मग आता आपल्याला हे सगळं कळल्यावर इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात किंवा विशेषतः माझ्या शरीराबद्दल काय विचार करतात किंवा ते माझं कौतुक करतायत का नाही, ह्यामध्ये आपण ह्याच्याबद्दल जर आपण विचार निर्माण केले किंवा त्याचा विचार करत बसलो तर ते बरोबर आहे? अर्थातच नाही. आपल्याला सगळ्यांबरोबर राहायचे, रिलेशनशिप्समध्ये हार्मनी आणायचे, नातेसंबंधात सामंजस्य पाहिजे, सगळ्यांना मान द्यायचा आहे, रिस्पेक्ट द्यायचा आहे, हे सगळं करायचं आहे. पण तत्पूर्वी आपल्याला स्वतःला मान द्यायचा आहे. वी हॅव टू रिस्पेक्ट आवरसेल्व्हज, ओन्ली देन कॅन वी रिस्पेक्ट अदर्स. आपल्याला स्वतःवर आधी प्रेम करायचंय, मग आपण इतरांवर प्रेम करू शकू. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड असेल, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असेल, तो आपल्याला काढून टाकायचे. कशाद्वारे? राजयोगाद्वारे. कशाद्वारे? स्वतःला आत्मिक स्थितीत स्थित करून परमात्म्याच्या आठवणीत राहून. तर इन शॉर्ट सेल्फ एस्टीम बद्दल मी तुम्हाला आता सांगितलं. आपण पुढच्या विषयाकडे लगेच जाऊयात कारण वेळ कमी आहे. जसा जसा आपण राजयोगाचा अभ्यास करू तसा आपला दृष्टिकोनही बदलत जाईल. ज्या गोष्टींकडे आपण पूर्वी नकारात्मकतेने बघत होतो, आता त्याला सकारात्मकतेने त्या गोष्टीकडे बघू. हे तर एक्झाम्पल सगळ्यांनी आतापर्यंत ऐकलंच असेल. अर्धा ग्लास असेल पाण्याने भरलेला तर त्याला हाफ एम्प्टी म्हणायचं का हाफ फुल हे आपल्यावर आहे. सो आपण प्रत्येक सिच्युएशन मधली, प्रत्येक परिस्थितीमधली जी काही त्याची जी काही पॉझिटिव्ह साईड आहे, जी सकारात्मक बाजू आहे त्याच्याकडेच आपण नेहमी बघितलं पाहिजे. आणि हा दृष्टिकोनही हळूहळू आपला विकसित होतो. सकारात्मक दृष्टिकोन राजयोगाद्वारे. जसा जसा तुम्ही अभ्यास करत जाल तशी तशी त्याची जी काही प्राप्ती आहे, ते फायदे आहेत, त्याचा तुम्ही अनुभव करू शकाल. तर इतक्या वेळ आपण बघितलं की व्यायाम काय आहे आत्म्याचा. तुम्हाला ती सुरुवातीची स्लाइड आठवत असेल
जिथे आपण शरीराचा व्यायाम आणि शरीराचा आहार बघितला होता. आणि मग आपण म्हणलं की आंतरिक शक्ती जर आपल्याला वाढवायची असेल तर काय करायचंय, आत्म्याचा व्यायाम आणि आत्म्याचा आहार याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर इतक्या वेळ आपण जे बोललो की मन बुद्धीवर नियंत्रण मिळवायचंय आणि त्याच्यासाठी काय करायचे, तो सगळा आहे आत्म्याचा व्यायाम. आणि त्याद्वारे आत्म्याची शक्ती म्हणजेच आंतरिक शक्ती वाढणार आहे. आणि इथे दुसरं काय दिसतंय, तो आहे आहार. मग आता आत्म्याचा आहार काय आहे तो आता आपण बघूया. आत्म्याचा आहार हाच आहे की आपण काय बघतो, ऐकतो, वाचतो इत्यादी. जे जे काही आपण आत्म्याला बाहेरून पुरवतोय, मग त्यातलं सर्वात प्रभावी माध्यम काय आहे ते म्हणजे दृकश्राव्य माध्यम, ऑडिओ व्हिज्युअल मीडियम. त्याचा काय स्रोत आहे, टीव्ही आणि हल्ली इंटरनेट. त्यातून आपण काय बघतोय आणि ऐकतोय तो सगळा आत्म्याचा आहार आहे. ते सगळं आपण आत्म्याला जणू काही पुरवतोय, फीड करतोय. वी आर फीडिंग ऑल दॅट कॉन्टेंट टू आवरसेल्व्हज. आणि त्याचा आपल्या विचारांवर, आपल्या भावनांवर, आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो. आणि हे कधी कधी आपल्याला कळत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे आणि त्याला जाणणं, त्याचा स्वीकार करणे गरजेचं आहे की आपण काय बघतोय, काय ऐकतोय, कुठल्या प्रकारचं साहित्य वाचतोय याच्यावर आपण थोडंसं नियंत्रण आणलं पाहिजे. कारण हे सगळं आत्म्याचं जणू काही खाद्य आहे. आणि जर तुम्ही चुकीचा आहार जसा आपण शरीराला घेतला तर त्याचा वाईट परिणाम होईल, तसंच चुकीचा आहार जर आत्म्याने घेतला तर त्याचा आत्म्यावर वाईट परिणाम होणार आहे. आणि नेहमीच ज्या काही अशा बाहेरून दिसायला चांगल्या अशा गोष्टी असतात त्या आपल्याला आकर्षित करतात. जसं जंक फूड आपण पाहिलं, सगळ्यांना ते खायला आवडतं. हेल्दी डाएट कोणाला आवडत नाही. तसं इथेच या काही अशा गोष्टी असतात ज्या बाहेरून दिसायला खूप छान असतात, त्या आपल्याला आकर्षित करतात. पण त्याच्या आत काय दडलेलं आहे ते आपण बघत नाही. त्याच्यात बऱ्याच वेळा कितीतरी प्रमाणात नकारात्मकता असते. त्याच्यात क्रोधाने ते साहित्य किंवा त्या ज्या काही गोष्टी असतात त्या भरलेल्या असतात. क्रोध असेल, द्वेष असेल, हेट्रेड किंवा इतर अशा ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्याच्याने ते साहित्य किंवा त्या फिल्म्स, त्या सिरियल्स त्या सगळ्या भरलेल्या असतात आणि तेच आपण स्वतःला देत असतो. आणि मग निश्चितच आपण जे बघतो, जे ऐकतो, जे वाचतो त्या प्रकारचे विचार आपण निर्माण करतो, त्या प्रकारच्या भावना आपल्या मनात निर्माण होतात. त्यामुळे ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. आणि आपण काय ऐकतो हे फक्त डिजिटल मीडियम मधनं नाही, आपण इतरांकडनंही आपण बरंच काही ऐकत असतो. त्यामुळे कोणाचा संग आपण करतोय, कोण आपले मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, कोणाबरोबर आपण बोलतो त्यांच्याकडनंही आपण बऱ्याच गोष्टी ऐकत असतो. त्यामुळे मित्रमैत्रिणींचा संग त्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्याकडनं आपल्या पर्यंत काय पोचतंय, काय त्यांच्याकडनं आपण काय ऐकतोय. आणखीन एक छोटीशी हॅबिट असते, त्याबद्दल मी फक्त बोलून आणि आपण मेडिटेशनकडे वळूयात. ती म्हणजे न्यूजपेपर वाचणं. तर आता न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे, कारण काय चाललंय या जगात ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. पण आपण बघतोय आज न्यूजपेपरमध्ये बऱ्याच प्रमाणात नकारात्मक बातम्या दिलेल्या असतात. तर मी तुम्हाला असं नाही म्हणणार की वाचू नका, अवश्य वाचा, पण कधी वाचा तर सकाळी सकाळी नका वाचू. शक्य असेल तेवढं उशिरा ते वाचा. सकाळी आपण मेडिटेशन करूयात, अशा काही चांगल्या गोष्टी वाचूयात, काही पॉझिटिव्ह थॉट्स वाचूयात, काही पॉझिटिव्ह सकारात्मक असं साहित्य वाचूयात. आणि मग दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नंतर आपण न्यूजपेपर वाचूया. तर ही एक छोटीशी जरी सवय तुम्ही बदलली तरी तुम्ही बघाल त्याचा तुमच्या जीवनावर खूप चांगला परिणाम होईल. आणि मग तुम्ही असं म्हणाल की आम्ही हे सगळं करू, आम्हाला जे बघायचे ते बघू, फिल्म, सिरियल्स, आम्हाला जे वाचायचं ते वाचू, काही ऐकू, गाणी ऐकू, काही अश्लील गाणी असतील ती पण ऐकू, मी सगळं करू, पण आम्ही मेडिटेशनही करू. मग काय हरकत आहे? तर त्याने काय होणार आहे की आता तुम्ही इथे बघताय समोर एक मडकं आहे, वर नळ आहे, ते पाण्याने आपल्याला भरायचं आहे.
पण आपण त्या मडक्याला आजूबाजूनी जर असे 3-4 नळ लावले आणि जे उघडे ठेवले, तर कधी ते मडकं भरू शकेल? कधीच नाही भरू शकणार. कारण जे पाणी त्यात येईल ते त्या नळाद्वारे बाहेर पडत जाईल आणि ते मडकं कधीच नाही भरू शकणार. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी दीज आर ऑल सोर्सेस ऑफ लिकेजेस. सो ते लीक होणार आहे, तुमची ऊर्जा लीक होणार आहे. त्यामुळे तुम्ही भरत राहाल स्वतःला, प्रयत्न कराल भरण्याचा, पण ते वाहूनही जाणार आहे, ते लीक होणार आहे. एकीकडे भरण्याचा प्रयत्न कराल, एकीकडे ते नष्ट होईल. ऊर्जा भरण्याचा प्रयत्न कराल, मग ती नष्ट होईल. त्यामुळे असं करण्यापेक्षा हे जे काही नळ आहेत त्यांना आपण बंद करू, त्यांना आपण नष्ट करू आणि परमात्म्याकडनं स्वतःला भरून टाकण्याचा प्रयत्न करू. म्हणजे काही गुण आहेत, शक्ती आहेत, त्याच्याने स्वतःला भरूयात. म्हणजे थोडक्यात मी आत्म्याच्या आहाराबद्दल सांगितलं. हा एक स्वतंत्र असा विषय आहे, त्यासाठी आज आपल्याला वेळ नाही. तर थोडक्यात मी फक्त आत्म्याच्या आहाराबद्दल तुम्हाला सांगितलं. तर चला आता आपण थोड्या वेळ काही मिनिटं मेडिटेशन करूयात आणि मग उत्तरांकडे जाऊयात. तसं आपण मगाच्या व्हिज्युअलायझेशनच्या प्रयोगात केलं, तसंच करूया. मी काही सूचना देईन, त्यानुसार बुद्धीद्वारे व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा. एक आत्मा आहे. मस्तिष्काच्या मध्ये विराजमान. ज्योतिबिंदू, चमकणारा सितारा. शांत स्वरूप आहे. माझा पिता परमात्मा शांतीचा सागर आहे. स्वतःला शांतीने भरून घेण्यासाठी मी तयार आहे. हळूहळू मी आत्मा या शरीरातून मुक्त हो. वर जायला लागतो. हळूहळू मी वर जात आहे. माझ्या परमात्म्याला, त्या परमात्म्याला भेटण्यासाठी सूर्य, चंद्र
ताऱ्यांच्या पण पलीकडे मला माझ्या घरी, परमधामात जायचं आहे. आता मी एका अशा दुनियेत पोचलो आहे जिथे स्वर्णिम लाल प्रकाश चहूर पसरला आहे. हे माझं घर आहे. समोर आहे पिता परमात्मा, शांतीचा सागर. शांतीच्या सागराकडून माझ्याकडे शांतीची किरणं प्रवाहित होत आहेत. मी आत्मा शांतीने भरून जातोय. शांतीने मी पूर्णपणे भरून गेलोय. आता हळूहळू मी माझ्या कर्मक्षेत्री जायला तयार आहे. मी खाली यायला लागतो. हळूहळू खाली येतोय. पृथ्वी दिसतेय. अजून खाली येतो. माझं शरीर मला दिसतंय. त्या शरीरात प्रवेश करतो. शांतीची किरणं संपूर्ण शरीरात पसरत आहेत. शरीर शिथिल, मन संपूर्ण शांत झाले. शांतीची किरणं आजूबाजूला पसरत आहेत.
वायुमंडलही शांत. तन आणि मन संपूर्णपणे स्थिर, शांत. ओम शांती. ओम शांती. जे स्क्रीनवर चित्र होतं तो एका विशिष्ट मुद्रेत बसलेलं ते असं ती व्यक्ती आहे. पण अशी काही गरज नाही, अशी काही विशिष्ट मुद्रा असण्याची गरज नाही. आणि डोळे खरं तर उघडे ठेवून राजयोग करायचा आहे. पण जर तुम्हाला डोळे उघडे ठेवून व्हिज्युअलाइज करणं आता अवघड जात असेल तर तुम्ही डोळे बंदही करू शकता किंवा अधूनमध्ये ठेवू शकता. ओके, ओव्हर टू यू श्वेताबेन. ओके, थँक्यू रुचाबेनजी. आज खूप छान पद्धतीने आजचा टॉपिक क्लिअर केला आहे रुचाबेनजींनी आपल्या सर्वांच्या सोबत. तर क्वेश्चन आन्सर्स घेण्याआधी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत जे तुम्ही खूप इंटरेस्टेड क्युरियस पण आहात त्याच्याबद्दल. ऑनलाईन एक्झाम उद्या कशी होणार. तर ॲज यू नो तुमची ऑनलाईन एक्झाम 9th जानेवारीला दॅट इज टुमॉरो अरेंज केली गेली आहे. ती ऑनलाईन एक्झामिनेशन आहे, सो त्याची लिंक जी आहे ती तुमच्या बरोबर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन जे आहात त्यामध्ये उद्या पोस्ट केली जाईल. ती लाईव्ह होईल 11 AM नंतर आणि 11 AM नंतर तुम्ही त्याच्यासाठी अपियर होऊ शकता. क्वेश्चन्स आर इन द फॉर्म ऑफ MCQs आणि टोटल 30 मार्क्सची तुमची एक्झाम राहील. आणि मग तुमचे रिझल्ट्स जे आहेत ते इव्हॅल्युएशन तुमच्या कॉलेज बरोबर शेअर केले जातील आणि पुढे कॉलेज तुमच्या रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचवेल. जर तुम्ही हे पूर्ण 6 दिवसाचा सेशन एकदा अटेन्शननी अटेंड केला तर तुम्ही इझिली आउट ऑफ आउट स्कोअर पण करू शकता. इट्स गोइंग टू बी इझी. आणि ह्याचा या सब्जेक्टचा अर्थ आहे तो एक्झामिनेशन किंवा ह्याच्यासाठी नाही, पण प्रॅक्टिकल आपल्या लाईफमध्ये चेंजेस आणण्यासाठीच मुख्य आहे. हे एक्झामिनेशन फक्त हे आहे की तुम्हाला कितीपर्यंत मेसेज पोहोचला हे जाणण्यासाठी. तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला अजून जर जॉईन केला नसेल तर तुम्ही टेक्स्ट करू शकता दिलेल्या नंबरवर किंवा चॅट बॉक्समध्ये आता मी लिंक सेंड करेन. आणि आता जे आपले सेशन्स झाले 6 दिवसाचे ते JB मेडिटेशन अँड रिट्रीट सेंटर या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. ते ग्रुपवर त्याची लिंक्स पण पाठवलेली आहेत. आजच्या सेशनची पण थोड्या वेळात तुम्हाला पाठवली जाईल. आणि त्या 6 सेशन्सचे जे प्लेलिस्ट लिंक आहे ती आहे jbpune.tk/shahu college. ही पण ग्रुपवर सेंड केली जाईल. सो ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. आता ओव्हर टू क्वेश्चन आन्सर्स. तुम्हाला काही टॉपिक बद्दल क्वेश्चन्स किंवा अगेन एक्झाम बद्दलही काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. म्यूट करू शकता, हँड रेज करू शकता किंवा चॅट बॉक्स मध्येही प्रश्न पोस्ट करू शकता. कोणाला काही प्रश्न हा, आहे? येस, त्यात हरीशजी. साधारणपणे काय कसे प्रश्न येतील? श्वेताबेन. जसं तुम्हाला सांगितलं MCQs म्हणजे एक क्वेश्चन. आता व्हॅल्यू एज्युकेशनचे तुमचे 6 जे सब्जेक्ट्स होते आज ह्या 6 सेशन्स मध्ये कव्हर झालेले त्याच्यावर बेस्ड असणार. आउट ऑफ सिलेबस तरी काही नसणार.
आणि त्या क्वेश्चनच्या रिलेटेड 4 ऑप्शन्स असतील तुमच्या समोर MCQs. तर त्या MCQs पैकी एक तुम्हाला करेक्ट आन्सर जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ओके, ठीक आहे. ओके. लँग्वेज कोणती असणार? इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्येही क्वेश्चन अँड आन्सर्स, क्वेश्चन अँड ऑप्शन्स दोन्ही पण मराठी अँड इंग्लिश लँग्वेज दोन्हीमध्ये प्रोव्हाइड केले आहेत. तुम्ही जे तुम्हाला लँग्वेज इझी वाटेल ते रेफर करू शकता. हा, जे सुरेखाबेन विचारत आहेत की तुम्ही जे लेक्चर्स घेतले त्यावर आधारित येणार का पेपरमध्ये? हो, तुम्ही हे सेशन्स जर एकदा अटेंड केले 6 दिवसाचे 6 सेशन्स, तर तुम्हाला इझिली ऍज अ सेड आउट ऑफ आउट मिळू शकते. हा, आपण ते एक्झाम किती वाजेपर्यंत देऊ शकतो? ती लिंक रात्री 10 पर्यंत लाईव्ह राहील. सो तुम्ही सकाळी 11 पासून 10 पर्यंत कधी पण तुम्हाला जसा वेळ आहे एकांत मध्ये बसून ते अपियर होऊ शकता. ठीक आहे. ओके. ओके. मानसीबेन विचारत आहेत सबमिट कसं करायचं आहे. तर तो एक गुगल फॉर्मच्या रूपामध्ये आहे एक्झाम. सो एक ऑनलाईन लिंक वर तुम्हाला जायचे आहे. तिथे तुमचे डिटेल्स एंटर करायचे आहेत आणि क्वेश्चन्स जे आहेत ते ऑप्शन्स 4 ऑप्शन्स तुम्हाला दिसले जातील. त्याच्यापैकी एक तुम्हाला टिक करायचं आहे आणि तसे 15ही क्वेश्चन्स तुम्ही कराल तेव्हा सबमिट करायचं आहे. ओके मॅम. आणि आजच्या टॉपिक रिलेटेड काही रुचा बहनजींना प्रश्न तुम्हाला विचारायचे असेल तरी विचारू शकता. तुमचे एक्सपिरियन्स कसा होता ह्या सेशनला अटेंड करून, पूर्ण कोर्सला अटेंड करून, हेही शेअर करू शकता. जेव्हा प्रश्न पडत नाही तेव्हा 2च कारण असतात. काय असतं, एक तर सगळं कळलेलं असतं किंवा मला विश्वास आहे तुम्हाला सगळं कळलंय म्हणूनच तुम्हाला काही प्रश्न नाही. व्हेरी गुड. पण आम्ही नेहमीच तुमच्यासाठी असणार आहोत. जर तुम्हाला नंतरही कधी काही वाटलं तर तुम्ही संपर्क करू शकता. मेडिटेशन करताना काही अडचण आली तर तुम्हाला विचारू शकता. आम्ही नक्की तुम्हाला मदत करू. मानसीजी म्हणतायत खूप छान एक्सपिरियन्स होता. आय एम ग्लॅड यू लाइक्ड इट. मॅम, मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे काय? आज आपण जे केलं ते मेडिटेशन केलं. तर आपण एंडला मेडिटेशन केलं ना, 2-3 मिनिटांची कॉमेंट्री होती. मी कॉमेंट्री केली आणि मग बुद्धीद्वारे तुम्ही तसं व्हिज्युअलाइज केलं. तर मेडिटेशनचा तो एक प्रकार आहे, राजयोग मेडिटेशन, जो बसून आपण केला. बैठा योग होता तो. मॅम, हा विवेकजी बोला. राजयोग म्हणजे काय? राजयोग म्हणजे सगळ्या योगांमध्ये सर्वश्रेष्ठ असा तो योग आहे. योग म्हणजे काय? जोड. कुठल्याही 2 गोष्टी जेव्हा जोडल्या जातात त्याला आपण म्हणतो योग. त्या 2 भौतिक गोष्टी असू शकतात. जसं मी म्हटलं 2 वायर्स एकमेकांना जोडल्या तर त्याला योग म्हणू. तर हा आहे राजयोग म्हणजे सर्वात श्रेष्ठ योग. इथे कोण कोणाशी जोडलं जातंय तर आत्मा परमात्म्याशी जोडला जातोय. तो कसा आहे? सर्व शक्तिमान आहे. त्यामुळे त्याच्याशी आपण जर जोडले गेलो तर तो सर्वश्रेष्ठ असा योग होणार आहे. सगळ्या योगांमध्ये तो राजा मानला जाईल म्हणून तो आहे राजयोग. किंवा आपण आपल्या मन आणि बुद्धींवर, त्या संस्कारावर, या ज्या आपल्या 3 सूक्ष्म कर्मेंद्रिय आहेत त्याच्यावर राज्य करायला शिकतो, ज्याद्वारे शिकतो तो आहे राजयोग. सो मेडिटेशनचा तो एक प्रकार आहे. तो बसून करता येतो किंवा जसं आपण पाहिला कर्मयोगही करू शकतो. वेगवेगळे पैलू आहेत. सगळ्याला मिळून म्हणणार राजयोग. ओके मॅम, थँक्यू. श्रीजी, तुम्हाला काही सांगायचं? श्यामजी म्हणतायत खूप काही बदलही जाणवलेत. फीलिंग रिलॅक्स्ड. व्हेरी नाईस.
येस मॅम, मला पण, मी आता केलं मेडिटेशन, मला पण थोडं भारी वाटतंय जरा. वा. व्हेरी नाईस, व्हेरी. बघा आज तुम्ही कदाचित पहिल्यांदा केलं असेल आणि काही मिनिटं आपण केलं, तर अजून तुम्ही करत राहिलात तर त्याचा किती छान चांगला परिणाम होईल, हो की नाही? किती छान अनुभव येतील तुम्हाला, तर करत राहा. ओके मॅम. ओके. श्रीजी, तुम्हाला काही सांगायचंय? ओके, अजून कोणाला काही शेअर करायचंय, काही विचारायचंय? 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. मॅम, एक्झाम रिझल्ट आहे ना, किती दिवसामध्ये भेटेल का? एक्झाम रिझल्ट ते अजून फिक्स नाही आहे. ते आम्ही तुम्हाला तुमच्या कॉलेजला लवकरात लवकर पोहोचवू आणि कॉलेज तुमच्या बरोबर शेअर करेल. मॅम, एक्झाम नंतर ते स्क्रीनवर नाही डिस्प्ले होणार का मार्क्स, कॉलेज देणार नंतर? येस, स्क्रीनवर नाही होणार डिस्प्ले, कॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि Okay. डोंट वरी, तुम्ही एवढे इंटरेस्ट घेऊन जर तुम्ही सेशन सगळे अटेंड केले असेल तर नक्कीच तुमचे रिझल्ट चांगलेच असणार आहे. चांगलंच असणार. येस मॅम. मॅम, ही एक्झाम कशासाठी घेतली जाते? सो जसं मी म्हंटल, आपण व्हॅल्यू एज्युकेशन आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आपण विसरलो होतो. त्यामुळे एवढे स्ट्रेस, टेन्शन जे फेस करायला लागलं होतं आपल्याला, ते मूल्य परत एकदा आपल्या लाईफ मध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी हा कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळालं हे जाणण्यासाठी ही एक्झाम आहे. मला सेल्फ अनालिसिस करण्यासाठी पण ही एक्झाम आहे की तुमच्यापर्यंत किती हे ज्ञान पोहोचतं. सुजाताजी म्हणताय, थँक्यू मॅम फॉर युअर प्रेशियस हेल्प अँड नॉलेज. थँक्यू सुजाताजी. मला खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही इतक्या इंटरेस्टने ऐकता, तसं करता, अनुभव घेता, एक्सपिरियन्स शेअर करता. मलाही छान वाटतं तुमचे एक्सपिरियन्सेस ऐकून. ओके, आय थिंक बाकी मला प्रश्न नाहीत. सो आपण एंड करू शकतो श्वेताबाई? जी, जर तुमचे सगळे क्वेश्चन्स आणि काही असतील, जर तुम्हाला आणि परत काही वाटले तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहे, त्या ऍडमिनशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. रुचा भेंजी पण आहेत, मीही आहे आणि प्रफुल्ल भाई पण आहेत, जे आपल्याला फर्स्ट सेशन मध्ये भेटलेले. आणि काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आम्हाला पोस्ट करू शकता. आता मी हे सेशन इथे समाप्त करते आणि थँक्यू, तुम्ही 10 दिवस एवढे आमच्या बरोबर कनेक्टेड होता त्यासाठी, आणि ऑल द बेस्ट एक्झाम साठी. आणि तुम्ही ह्यातून काहीतरी नक्की छान मेसेज घेतला असेल, स्वतः जीवनामध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन, चेंज आणण्यासाठी आणि काहीतरी छान धारण करण्यासाठी तुम्ही हे कोर्स अटेंड केला असेल अशी आमची इच्छा आहे. थँक्यू वन्स अगेन सर्वांना. ओम शांती. थँक्यू Thank you, रुचा Richa ma'am. पण. It was a good experience with you. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू श्वेताबाई. थँक्यू. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. ओम शांती.